प्रथम सरांना नमस्कार करते. मुकेश सर, गीता मॅडम, उबल मॅडम, समस्त कुलकर्णी, दळवी सर, शिंदे सर, सगळ्यांचं मनापासून या वर्गात स्वागत आहे. बऱ्याच जणांनी ह्या ऍडव्हान्स क्लासची मागणी केल्यामुळे सरांनी हा क्लास सुरू केला आणि खरोखरच ऍडव्हान्स एंजेल्सचे फायदे किती आहेत आणि त्याचं महात्म्य किती आहे हे आत्ताच एका मॅडमनी वर्ग सुरू होण्यापूर्वी तात्काळ अनुभूती देणारी अशी ही एंजेल्स आपण शिकत आहोत. तेव्हा यासाठी सरांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी आणि विद्यार्थ्यांना अधिक माहिती द्यावी यासाठी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. आज आपण आता जे कार्ड आहे त्याचं इंट्रोडक्शन सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आपले सर्व आदरणीय जे आहेत त्यामध्ये जसं की दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी, देशमुख मॅडम आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आता हा कार्डाचा जो विषय आहे तो फायनल आहे. त्याच्या पुढचा जो विषय होईल आपला त्याला उपाय काय आहेत आणि त्याचं कशी दुसरी कार्ड जी राहिलेली आहेत तर त्याच्यामध्ये ऋतू कसे पाहावे, कुठल्या ऋतूमध्ये कुठल्या गोष्टी होतील आणि त्याच्यासाठी त्याचं कसं पालन करावं याबद्दलचा जो काही शिकण्याचा जो कार्ड शिकण्याचा भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. कदाचित पुढचं लेक्चर शेवटचं असेल, यथा कदाचित आणखी एखाद्या लेक्चरमध्ये वाढ होण्याची चिन्ह त्याच्यामध्ये दर्शवली जातील. तर सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा. आता मॅडम पहिलं कार्ड लावा तुम्ही आणि त्याच्यावरती मग आपण पुढे जाऊन त्याची चर्चा करू. कार्ड कसं आहे त्याबद्दलचं माहिती सगळ्यांना सांगू. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. सर 37 हा नंबरचं हार्ट गार्डियन. येस. आता या ठिकाणी हे कार्ड आपल्याला काय सांगतं तर सर्व गोष्टी तुम्ही ज्या आहेत त्या प्रेमळपणाने घ्या. ज्याला आपण म्हणतो की सहानुभूती आहे. आणि हार्ट गार्डियन म्हणजे काय तर आपला जो पालनकर्ता आहे तो हृदयाशी संबंधित आहे. आता हृदयाची संबंधित जी अटॅचमेंट आहे ती प्रेमाची आहे. मग ह्या प्रेमाच्या भाषेतून तुमचे प्रश्न जे आहेत, जो कुठलाही प्रश्न जातकाच्या जीवनामध्ये उद्भवेल आणि तो आपल्याकडे येईल तर त्यावेळेला त्याला याबद्दल असं सांगायचं की तुझ्या जीवनामध्ये कमतरता काय आहे, हे तर प्रेमाची कमतरता आहे. तुला असं केलं पाहिजे की लोकांशी व्यवस्थित नीट बोलणं चालणं या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये जो गार्डियन आहे तो पालक आहे. तो पालक म्हणजे तुझं मन आणि तुझं जे प्रेम आहे ते तुझं पालन आहे. ह्या चेहऱ्यामध्ये बघितलं तर ती व्यक्ती जी आहे ती पूर्णपणे मग्न झालेली आहे आणि चिंतेत आहे. तर ही सुद्धा अँजल आहे. आणि अँजल्स मध्ये तिच्या ह्याच्यामध्ये एक लॉकेट आहे आणि तिने आपला हात जो आहे तो बरोबर हृदयावरती धरलेला आहे आणि दुसरा एक त्या ह्याच्यावरती लिव्हर वरती आहे. म्हणजे तिथे गार्डियन जे आहे तर हार्ट गार्डियन म्हणजे काय तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे तर तुम्हाला प्रेमाची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट की तुम्हाला युअरसेल्फ तुम्ही जे काही गोष्ट आहे तर ती प्रेमानेच मिळवू शकाल. त्यामध्ये तुम्हाला तुमची जी अडचण असेल, तुमचं जे काही नोकरी, काम किंवा व्यवसाय किंवा एखादी वस्तू, शिक्षण या सर्व गोष्टी असतील त्या सर्व तुम्हाला मिळवण्यासाठी, हासिल करण्यासाठी तुम्हाला प्रेमाचीच भाषा वापरता आली पाहिजे. आणि ती जर तुम्ही भाषा वापरली तर पुढे जाऊन तुमच्या जीवनामध्ये निश्चितच सफलता निर्माण होईल. आणि त्यामध्ये थोडीशी शांतता बाळगा, मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्यामुळे काय होईल की तुमचं जे मनोधैर्य आहे ते स्थिरावेल आणि त्याच्यातून ते वाढेल. मनोधैर्य वाढवणे त्याला आपण म्हणतो. तर मनातली जी क्षमता आहे त्याच्यामध्ये वाढ होणं आणि त्या ह्याच्यामध्ये एकांतामध्ये जास्ती करून राहा. आणि त्याचं जर जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळेला दुसऱ्याचा संबंध येईल त्यावेळेला तुम्ही आपुलकीने वागा. तर तुमच्या जीवनामध्ये निश्चितच जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न निवारण होतील आणि त्याचा फायदा जो आहे तुम्हाला तो चांगल्यापैकी तुमच्या जीवनामध्ये होईल. अशा तऱ्हेचं हे कार्ड असून ते अत्यंत पॉझिटिव्ह कार्ड आहे.
बोला, आता कार्ड काढा मॅडम. काही कोणाला अडचण आहे, प्रश्न आहेत काही कोणाचे? सर हे प्रेमाच्या याचं कार्ड जर आहे म्हणतात तर मग लाल रंग तिथे योग्य आहे? नाही नाही, असं नाही मॅडम, ते कार्डचं प्रिंटिंग कसं आहे आणि तिथे अच्छा, हार्ट प्रिंटिंग कसं बद्दलचा, आहे? हा, हार्ट हा. बद्दलचा प्रश्न आहे. पण आणि मन कसं आहे तर लालच रंगाचं आहे. तुम्ही जर अच्छा. हार्टचा रंग आणि पाहिला तिथे तर त्या देवतेच्या खांद्यावर गुलाबाचं फूल तयार केलंय कापडाचंच, तर हा, त्याचा अर्थ काय होईल? तो फूल सुद्धा जे आहे ते प्रेमाचं प्रतीक आहे. या सर्व गोष्टी त्याच्या आता गळ्यामध्ये लॉकेट आहे, ते सुद्धा हा. प्रेमाचं प्रतीक आहे. आणि ते हृदयावरती त्याचा स्पर्श होतो. तिने हात हा. सुद्धा हृदयावरती ठेवलेला आहे. तर अशा तऱ्हेने त्याचं वर्णन करून तुम्ही त्याबद्दल निवेदन करू शकता. अच्छा. कळलं का? हो असं आहे. हो सर, थँक्यू सर. सर नमस्कार. मी काय म्हणतो, हा, ते हार्ट नमस्ते. आणि लिव्हर दोन्हीवर त्यांचं प्रभुत्व आहे ह्या इथं, आहे ना? जर एखादा Yes. हार्ट पेशंट किंवा लिव्हरचं इन्फेक्शन किंवा काय असेल तर ह्या पेशंटसाठी हे कार्ड उपयुक्त आहे का? हो, उपयुक्त आहे. ज्या काही गोष्टी तुम्हाला ज्या अडचणीच्या आहेत, उदाहरणार्थ की लिव्हर हा जो प्रश्न आहे, हा सुद्धा येस सर. एक त्याच्या शेजारीच आहे. आणि सर. जे लिव्हर आहे ते जेव्हा डॅमेज होतं तर ते आपलं लिव्हर जे असतं त्याच्यामध्ये अशी मेडिकल सायन्स मध्ये सांगितलेलं आहे की एव्हरी मोमेंट तो रिकवर करत असतो. म्हणजे जो लॉस आहे येस. लिव्हरचा तो त्याच्यामुळे येस सर. भरली जाते. मग आता जसं येस सर. आपण पहिलं बघितलं की नजर के सामने और जिगर के पास, तर ती येस सर. जिगर जी आहे तर ती जिगर त्याच्यामध्ये दर्शवलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी ते दोन्ही हात जे आहेत, जर एखाद्या व्यक्तीला असा काही प्रश्न जर असेल तर आपल्या हातामधलीच एनर्जी जी आहे ती एनर्जी तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जर मिळवली, हिलिंग केलं तर त्याच्यातून तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकतो. अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. थँक्यू सर. थँक्यू. बोला, नेक्स्ट आहे काही प्रश्न? मॅडम नाही, तुमचा माईक प्लीज बंद करा ना, केला तरी परत उघडतोय. ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे? मग दुसरं कार्ड लावा मॅडम. लावते. जी मग आता गार्डियन दिसतंय ना? हे हा मॅजिक गार्डियन ना हा, मॅडम, काय नाव मॅजिक. आहे? हा, मॅजिक मॅजिक गार्डियन ना. गार्डियन. हा. आता ही एक तरुणी आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की मॅजिक हे जी गोष्ट आहे ही बुध ग्रहाच्या अंतर्गत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये गार्डियनचं तुम्हाला कल्पना आहे की पालन करता पालक आपला जो आहे तर त्याच्याबद्दलचा विचार केलेला आहे. आणि त्या ठिकाणी जे मॅजिक आहे ते तुम्हाला अचानकपणे एखादी गोष्ट घडणारी असेल तर त्याला असं मॅजिक म्हटलेलं आहे. नुसता जादूगार नाही, पण एखादी गोष्ट जर समजा चांगली घडते, चांगली आणि त्याला आपण आश्चर्यचकित होतो, तशा तऱ्हेच्या जीवनामध्ये गोष्टी घडण्याची शक्यता आहे. हे कारण जे जवळ बाळगणं ह्याच्यामध्ये त्याचा भाग जो आहे तो असा सांगितलाय की तिच्या हातामध्ये एक देवता आहे, पाठीमागे सुद्धा देवता आहे आणि ही एक एंजल, मॅजिक एंजल आहे आणि गार्डियन आहे. आपण पहिल्या जे शिकलो होतो त्याच्यामध्ये गार्डियन जे आहेत ते वेगळे होते. ह्या ठिकाणी हे जे मॅजिक गार्डियन आहे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये एखादी घटना जर आश्चर्यकारक होणार असेल आणि त्याचं आश्चर्य तुम्हाला होणार असेल म्हणजे ती पॉझिटिव्हच घटना आहे, त्याच्यामध्ये वाईट घटना नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचं लग्न जमलं, आपण लगेच आश्चर्यचकित होतो, अरे कसं काय झालं. एखाद्याला नोकरी लागली, आपण सरप्राईज होतो, आश्चर्य होतो. म्हणजे त्या ठिकाणी हे कार्ड बुधाचं आहे. बुध हा ग्रह जो आहे तो जे आश्चर्य आहे ते निर्माण करणारा आहे. याच्यामध्ये रंग बघितला तर त्या कार्डाचा रंग बुधाचा आहे आणि मधला जो रंग आहे तो सूर्याचा आहे. म्हणून त्या ठिकाणी एखादी गोष्ट जीवनामध्ये जातकाच्या अशी अचानक घडेल आणि ती चांगलीच असेल अशा तऱ्हेचा भाग आहे.
जर समजा काही प्रश्न जातकाच्या जीवनामध्ये निर्माण होतात आणि त्यावेळेला त्याला फळ मिळत नाही, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे कार्ड वापरू शकता. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होणार असतील तर त्याच्यातून त्याला पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त होईल. दुसरी गोष्ट की हे कार्ड वापरल्याने त्याच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील किंवा एखादं कार्य नीट होत नसेल तरी सुद्धा त्याच्यातून त्याला निश्चितच चांगला फलादेश मिळेल. आता फलादेश चांगला मिळणं म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला अनपेक्षित जे काही यश मिळणार आहे त्याबद्दलचा जो भाग आहे तो याच्यामध्ये सुचवलेला आहे. म्हणजेच काय की हे कार्ड जे मॅजिक एंजल ज्याला आपण म्हणतो, तर एंजल तुम्हाला सपोर्ट करतं आणि गार्डियन आहे ते, आणि ते गार्डियन असल्यामुळे तुम्हाला ते सोबत बाळगणं किंवा त्याबद्दलचा विचार करणं, तुमची रक्षा करणं, तुम्हाला मार्गदर्शन करणं, अशा सर्व गोष्टी ज्या आहेत या मॅजिक गार्डियन मध्ये दर्शवलेल्या आहेत. म्हणून तिच्या हातामध्ये जो स्टॅच्यू आहे तो स्टॅच्यू बघितला आपण तर त्या ठिकाणी तो उजवा हात आहे आणि डाव्या बाजूला तिच्या मागच्या बाजूला एक शक्ती आहे आणि पूर्णपणे ती एनर्जी जी तिच्या पाठीशी आहे. म्हणजे काही गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला कार्ड जर वाचायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला अशा रीतीने कार्डाचं विवेचन करता आलं पाहिजे. मॅडम कार्ड काढा मग मी बोलतो. कुलकर्णी मॅडम 2 मिनिटं थांबा. हा कुलकर्णी मॅडम बोला. सर, बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की कुठलीच गोष्ट घडत नाहीये, प्रत्येक कार्यामध्ये काही ना काहीतरी अडचण येते, हातातोंडाशी आलेला घास निघून जातो किंवा काम होता होता अगदी शेवटच्या क्षणाला ते नाही होत, अशा बऱ्याच वेळा प्रश्न येतात. तर त्यावेळेला हो आपण हे कार्ड त्यांना जवळ बाळगायला सांगू शकतो का सर? हो सांगू शकतो. मी सगळ्यांना PDF पाठवणार आहे. तुम्ही कार्ड विकत घ्यायची तर घेऊ शकता बाहेरून, तसा काही भाग नाही, पण त्याची PDF काढण्यासाठी पैसे खर्च करू नका. ज्यावेळेला तुम्ही कन्सल्टन्सी कराल, जेव्हा कार्डाचं एखादं कटिंग जातकाला द्यायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही त्याचं जे श्रेय आहे ते चांगल्यापैकी मिळवू शकता. म्हणजे त्याच्यातून हे कार्ड आपल्याला असं सांगितलं होतं, जे काही अडलेलं काम आहे, जातक आपल्याकडे जेव्हा येतो तेव्हा त्याला काहीतरी प्रश्न असतात. एखाद्या वेळेला लग्न जमत नसेल, एखादा जोडीदार सापडत नसेल, एखादा भागीदार सापडत नसेल आणि व्यवसायाच्या संदर्भात असेल आणि व्यवसायामध्ये बदल घडवणं, असं हे सगळं कार्य जे आहे ते त्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे. आणि मॅजिक ह्याचं हे जे नाव आहे तर तुम्हाला लगेच तुम्ही ज्याला आपण म्हणतो की आश्चर्यचकित व्हाल, असं कसं मिळालं, असं कसं झालं. तर त्याकरता अच्छा. म्हणून हे कार्ड जे आहे ते कारणीभूत असतं. पण जातकाने विचारलेला प्रश्न हा कसा असेल तर त्याने आपल्याला अडचण विचारली अशी किंवा माझ्या मुलीचं लग्न प्रपोजल आहे तर ते बराच काळ रखडलेलं आहे तर ते होत नाही. तर तुम्ही त्याला असं सांगू शकता की काही काळजी करू नका, आलेलं कार्ड हे अतिशय चांगलं आहे. तुम्हाला असं अचानकपणे असं स्थळ येईल की ज्याच्याने तुम्हाला कल्पना करता येणार नाही आणि ते चांगलं असेल. कळलं? सर, आता याचा नोकरीमध्ये आपण सुद्धा फोटो काढून देऊन त्यांना त्याची कलर प्रिंट काढून घेऊन जवळ ठेवायला असं पण सांगू शकतो सर? हो सांगू शकतो. आता कसं आहे की तुम्ही जर समजा तुमच्याकडे मी जे कार्डाचं हे पाठवणार आहे पूर्णपणे बाइंडिंग, तर त्याच्यामध्ये तुम्ही कलर काढून ठेवला तर तुम्ही त्याला सांगू शकता की हे कार्ड घे आणि त्याचा कलर फोटो काढून एनलार्ज. सर, तुमचा आवाज येत नाहीये मला. 1 मिनिट मॅडम, सर ना बाहेर पडलेत वाटतं, नेट गेले ओके ओके, सरांचे. आले आले. हा. हा मॅडम ते एक्झिट झालं होतं. हा बोला. हो, तुमचा येस. आवाज येत नव्हता. हो. नाही तर आवाज आहे आता माझा आजच मला सकाळी प्रश्न आलेला आहे की कुठलीच गोष्ट होत नाही. आता त्या व्यक्तीचं दुसरं लग्न करायचंय पण त्याही जमत नाहीये किंवा कोणत्याही कार्यात यश येत नाही, असं सकाळीच मला एक प्रश्न आलेला आहे. तर तिला मी हे कार्ड जर पाठवलं आणि कलर प्रिंट काढून घेऊन ते जर जवळ बाळगायला सांगितलं तर चालू शकतं का? हो चालू शकेल. म्हणजे जे काही कामं अडलेली असतील तर हा. गार्डियन म्हणजे काय की आपल्यावरती आपला आधार आहे काय, हो, आपल्याला कृपा करणारे मार्गदर्शन व्यक्ती कृपा आपल्यावरती. हो करणारे आणि आपलं गार्डियन आहे तो. हो. आणि त्या होय होय, ठिकाणी तो आपल्याला सहाय्य करतो. तर तसंच बरोबर. हे हो मॅजिक जे आहे, मॅजिक म्हणजे अचानक होणाऱ्या गोष्टी आणि ह्या बुधाकडेच आहेत. तर बुधाकडे सुद्धा आपण जेव्हा मुख्य टेरो कार्ड शिकलो त्यावेळेला मॅजिशियन कार्ड होतं, तर त्याच्याकडे हो पेंटाकल्स पण होतं,
काठी पण होते, कप हो पण सॉर्ट होता, पण हो 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 स्पॉट पण होतं. मग अशा तऱ्हेनं तुम्हाला बघितलं जातं तर सगळ्या गोष्टींनी तुम्हाला चौफेर चांगल्यापैकी मार्गदर्शन मिळू शकतं. असा भाग आहे. हो. धन्यवाद सर. खूप धन्यवाद. छान कार्ड आहे. धन्यवाद. सर विचारू एक. हा बोला ना मॅडम, बोला. सर, आता हे जे गार्डियन कार्ड आपण बघितलं ते सगळ्या अडचणींवर मात करणार आहे. पण ह्याच्या आधी आपण जे जिबू शिकलो त्यातली पण कार्ड म्हणजे सायन्स आपण काही अडचणींसाठी आणि प्रश्नावर काढलेली आहे. तर समजा ते एखादं साईन आपण उत्तरेकडे लावायला दिलंय आणि अशासारखं जर एंजेलचं कार्ड पण दिलं तर ऍट अ टाइम एकाच अडचणीसाठी आपण दोन्ही वापरू शकतो ना? हो, वापरू शकता. कसं आहे मॅडम, आता ही विद्या आहे. हा. याच्यामध्ये जसं आपण अनेक प्रार्थना करतो, अनेक स्तोत्र म्हणतो, अनेक हा. देवांच्या फोटो लावतो. आता हो. अनेकांच्या घरी अनेक तऱ्हेचे देव असतात, फोटो असतात. तर त्याला काही अवॉइड करता येत नाही. तुम्हाला आता गणपती आहेत, त्याच्यानंतर कुलदैवत आहे, दत्ताचे फोटो आहेत, त्या ठिकाणी स्वामींचे फोटो आहेत. तर अशा ठिकाणी ते काही चुकीचं नाहीये. म्हणजे तिथे आपली जी काही भावना आहे आणि ही शुभ भावना आहे, आंतरिक जो काही भाग आहे तो चांगला आहे, म्हणून तिथे वाईट नाहीये. तो तुम्ही यू कॅन युटिलाइज. हा. आपण जसं औषध खातो तर आपण 3-4 प्रकारची औषधं घेतो. मग तशा तऱ्हेचं ही रेमेडीज आहे एक प्रकार. ओके. औषध म्हणजे काय, रेमेडीज आहे ना. होय, अगदी. बोला, नेक्स्ट आणखी कोणी हात वर केलाय? थँक्यू सर. हा नमस्कार सर, आशना कुलकर्णी बोलते. नमस्ते, नमस्ते, बोला. हा एकंदरीतच म्हणजे हे कार्ड जे तुम्ही आता दाखवलं ते एक सगळ्याच आयुष्यातल्या कोणत्याही प्रश्नांवरती एक छानसं उत्तर तुम्हाला देऊ शकतं असं तुम्हाला म्हणायचंय, बरोबर? हो. हा पण मग मला फक्त एक छोटीशी शंका अशी आहे की हे जवळ बाळगायचं म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे त्याच्यासाठी जसं आपण पर्समध्ये वगैरे वॉलेटमध्ये नुसतं ठेवून द्यायचं का दिवस रात्र त्याचं थोडंसं दर्शन वगैरे पण घ्यायचं असं काही आहे? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. आता कसं आहे बघ, सांगतो मला मॅडम. जर समजा एखादं आपण आपली भावना जी आहे तर ती मोबाईलमध्ये तुम्ही जर त्याचा स्क्रीन बनवला तुमचा मुख्य, आणि तो प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा मोबाईल ऑन कराल तेव्हा त्याचं दर्शन होईल. आणि नंबर ऑफ कार्ड्स असे आहेत की तुम्हाला तुमचं कार्य होण्यासाठी ज्या काही अडचणी आहेत तर त्याच्यातून तुम्हाला त्याला यश मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. ओके, म्हणजे वॉलपेपर, हा, मोबाईलचा वॉलपेपर जरी येस, ठेवला आपण तरी येस, होईल. येस, तरी चालेल. हम्म. आता कसं आहे की टेक्निकल डिजिटल टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शेवटी आपण आपल्या वॉलपेपरवरती जर समजा गणपतीचा फोटो असेल तरी आपण नमस्कार करतो की नाही? हो आपण जसं सकाळी प्रभादेवीचं दर्शन करतो तर त्यावेळेला हो नमस्कार करतोच ना. मनामध्ये तर होय येतं होय की एक चांगलं दर्शन झालं म्हणून. असा होय. भाग आहे. तर तुम्ही त्याचा वापर करू शकता, नाही असं करू शकत नाही. पण तुमचं काम काय आहे, त्याच्यावरती त्याची गरज काय आहे, तर त्या बरोबर. गरजेपुरता तुम्ही त्याचा वापर निश्चितच करू शकता. आणि हे कार्ड अतिशय चांगलं आहे. ओके ओके. म्हणजे नेक्स्ट. एखाद्याला जर लग्न होत नाहीये, नोकरी लागत नाहीये किंवा परीक्षेमध्ये पास होत नाहीये, म्हणजे बरोबर. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स असतात आपल्या येस, आयुष्यामध्ये, तर येस, त्या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती एकच सॉल्युशन हे कार्ड म्हणजे मॅजिकल कार्ड आहे येस. की आता तुमच्या मॅजिकल आयुष्यामध्ये. कार्ड, मॅजिकल कार्ड म्हणजे कसं आहे, ज्या कोणी गोष्टी आपण विचारात नाही घेतल्या. आता समजा अनेकांच्या तक्रारी आहेत की मुलं अभ्यास करत नाहीत, तर हो. त्याला सुद्धा तुम्ही हे कार्ड त्याला जवळ देऊन, त्याच्या बुध हा असा ग्रह आहे मॅडम की तुम्हाला त्याच्यामध्ये बरीचशी उत्तरे सापडतात. अच्छा. कळलं का? आणि ऐन टायमाला तुम्हाला बुध आठवला आणि सपोर्टिंग जर असेल तर तुमच्या कार्यामध्ये निश्चितच चांगल्यापैकी प्रगती होते. असं आहे. बरोबर. आणि जो येस. मुलगा अभ्यास करत नाही त्याच्याजवळ हे कार्ड ठेवायचं का? हो, हो, हो. म्हणजे त्याच्या अच्छा. पाशी ठेवा किंवा त्याच्या हा. एनव्हलप मध्ये छोटीशी प्रिंट पण काढून मिळते मॅडम. जसं आपण म्हटलं ना, हो हो पत्त्याचा कसं कार्ड हो हो. असतं तसं कार्ड तुम्हाला करून तसं मिळतं. कार्ड अच्छा, त्याच्या कंपास बॉक्स मध्ये वगैरे लावलं तरी येस, चालेल. चालेल. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नेक्स्ट. माझा प्रश्न आहे. नमस्कार. हे हा, कुलकर्णी बोला. मॅडम आणि हा, बोला. कुलकर्णी मॅडम आणि हळदणकर मॅडमचा कॉम्बिनेशन आहे की माझा एक जो क्लायंट आहे तो इन्शुरन्स सेक्टर मध्ये, आणि त्याचा पण सेम प्रॉब्लेम आहे की त्याच्याकडे नुसते एन्क्वायरी तर भरपूर येतात. लोक सांगतात भेटतो, हे करतो, ते करतो, काही सरकत नाही पुढे. त्याला मी ऑलरेडी जिबूची कार्ड दिलेली आहेत त्याच्यासाठी, पण तो म्हणाला त्याला काही फरक नाही पडला. तर त्याला मग हा देऊ का मी हे कार्ड? हो, देऊ शकता. आणि इन्शुरन्स
जी पॉलिसी आहे तर ती इट कम्स अंडर मर्क्युरी, म्हणजे त्या ठिकाणी बुधाचं मार्केटिंग आहे. अनेक हो हो तुम्हाला भूमिका समजावायला लागतात आणि त्याच्यातून तो जातक जो आहे तो त्याच्यातून ती पॉलिसी घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हे कार्ड रेकमेंड करायला हरकत नाही. ठीक आहे. मग त्याला घरी उत्तर दिशेच्या भिंतीवरती किंवा एक्झॅक्ट उत्तर दिशा नसेल तर मग वायव्य पासून उत्तरेपर्यंत जो अँगल मिळेल नाही नाही, असं तुम्ही तुम्ही हे कार्ड जवळ बाळगायला सांगा. हा जिथे जिथे तो काउन्सिलिंग करायला जाईल, इन्शुरन्सची हा पॉलिसी समजवायला जाईल, त्या हा ठिकाणी ह्या कार्डाचा समजा मोबाईलच मध्ये असेल तर मोबाईल मध्ये हो त्याचा वापर करू शकता. हो हो कळलं का? हो ठीक आहे. हो. कळलं मॅडम? कुबल मॅडम, आता ही किती 2 कार्ड झाली ना? हो 2 झाले. किती कार्ड आहेत टोटल? आता अजून 4 आहेत ना. आज आपण 42 पर्यंत घेणार आहोत ना, मग आपलं म्हणजे आज 37. कार्ड पूर्ण होईल, कार्ड हा पूर्ण होते. बरं. होय. नाही, एवढ्यासाठी मी म्हटलं की ती कुंडली जी आहे ना मग ती तर लावू ती का मध्ये? कुंडली, हा मग त्यांना त्यांना जरा समजायला पाहिजे. मग तर ती ती लावू का त्यासाठी लावा. अगोदर? हा, कुंडली लावा लावू लावा का? लावा हा ठीक आहे ठीक आहे. लावा लावा. लागते लाग आज विषय काही कुंडलीचा नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला अनुभव यावा. तर तुम्ही सर्व ज्योतिषी आहात, तर त्याचा आत्ताच जर घटना घडलेली आहे तर कुंडली कशी पाहावी. तर इथे हे मकर लग्न आहे बघा, आणि मकर लग्नाला सप्तम स्थानामध्ये रवी बुध हे 2 ग्रह जे आहेत ते कर्क राशीमध्ये आहे. त्याचा अधिपती जो आहे तो चंद्र शनी युक्त आहे. तर हा मुलगा जर्मनीमध्ये वास्तव्याला आहे, म्हणजे तो नागरिक इकडचाच आहे पुण्यातला. आता त्यामध्ये त्याचा अपघात झालाय. आता तो अपघात कशामुळे झाला, त्याचा खांदा जो आहे तो संपूर्ण तिथून निघालेला आहे. तर एक तर मंगळ हा जो आहे तो त्या ठिकाणी पराक्रम स्थानाला पाहतोय आणि चतुर्थालाही पाहतो. दुसरी गोष्ट की शनी सुद्धा चतुर्थाला पाहतोय आणि विवाह जमलाय नुकताच, मुलगी पसंत झाली, सगळं चांगल्यापैकी, दोघंही क्वालिफाईड आहे वगैरे सगळं. पण मी तुम्हाला मारकस्थान हे सगळं शिकवलं होतं. त्याच्यामध्ये सप्तम स्थानामध्ये मारकस्थान म्हणजे चंद्र आहे आणि धनस्थान म्हणजे मारकस्थान हा शनी आहे. तर यदा कदाचित तुमच्याकडे अशी पत्रिका जर आली तर त्या ठिकाणी जे 2 मारकस्थानामध्ये असणारे ग्रह दोघही एकमेकाचे मारकेश म्हणून हे एकत्र आलेले आहेत. आणि शनी हा विघ्न आणणारा ग्रह आत्ता तिथून गोचरीने त्याचं भ्रमण चालू आहे आणि तो लग्नेश आहे आणि त्याची 10वी दृष्टी राहूच्या मुखात आहे. कळलं का? आणि त्याच्यामुळे ह्या जातकाचा अपघात झाला आणि तो एवढा प्रॉब्लेम आहे की आता ती मुलगी म्हणते मी याच्याशी लग्न करणार नाही. आता ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो. दुसरा भाग असा आहे सांगायचा की एका पुण्यातील ज्योतिषाने 50,000 रुपये त्यांचे घेतले की मी तुम्हाला ह्या व्यक्तीला चांगल्यापैकी हे करून देतो, काही चिंता करू नका, 2 दिवसात ती व्यक्ती ठीक होईल. आता त्या ह्याच्यामध्ये ह्या लोकांची फार फसवणूक झालेली आहे. तर ते त्यांचा तो प्रश्न, माझा काही प्रश्न नाही येतो. पण तरी सुद्धा कुंडलीमध्ये असे जर योग असतील आणि गोचर त्याच्यावरती लागू पडत असेल आणि त्याच वेळेला 2 मार्केश एकत्र मारकस्थानामध्ये आले असतील तर हे दोन्ही मार्केश जे आहेत ते एकमेकाचे कट्टर शत्रू आहेत. त्यामध्ये चंद्र हा मानसिक गोष्टीचा कारक आहे आणि सप्तम स्थान हे वैवाहिक जीवनातलं कारक आहे. तर त्याच्यामुळे विवाह जमल्यानंतर तिथे हा प्रश्न उपस्थित झाला. म्हणून ही कुंडली मांडण्याचा आता सकाळी हा फोन झाला होता जर्मनीमधून. तर त्यावेळेला हे सगळं असं प्रकरण मला वाटलं की तुम्हाला त्याचा अनुभव यावा. कळलं का? तर त्याच्यामध्ये हे असे योग असतात तर माणसाच्या जीवनात कसे कसे प्रश्न उपस्थित राहतील म्हणून ही पत्रिका मांडलेली आहे. मॅडम काढा, काय हरकत नाही. म्हणजे फक्त एक अभ्यास म्हणून तुमच्या समोर मांडलेला आहे. म्हणजे घटना कशा होऊ शकतात. हा, बरं, नेक्स्ट कार्ड सर, या लावा. पत्रिके संदर्भातच विचारायचं, नवमांशातही शनी आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध आलेले आहेत. हो, समसप्तक तर आहे. मग याचं पुढचं आयुष्य कसं राहील? हो, आता फार मोठी गंभीर समस्या आहे मॅडम. एक तर हा मनुष्य आता अपंग झालेला आहे. फार फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे मी एवढंच समजवलं की त्या ज्योतिषाला काही कळलं नव्हतं. त्यांनी मारक बिरक काही बघितलं नाही की का घटना घडली. त्याचे आई वडील विचारतात की हो हे कसं का घडलं, तू सांग.
पण नाही, 50,000 रुपये तुम्ही खर्च करा, मग मी तुम्हाला त्याची पत्रिका वाचून दाखवतो. आणि शेवटी त्यांनी बापरे. ते काय, हो मग हे असे संकटात आलेले लोक बिचारे त्याच्यामध्ये अडकतात, तर काय करणार सांगा तुम्ही. फक्त तुम्हाला ही एक ज्याला अभिप्राय म्हणा किंवा शिक्षण म्हणून ही पत्रिका तुम्हाला दाखवलेली आहे. पण ओके, हा व्यवस्थित होईल का सर याच्यात? हो डाऊटफुल आहे, सगळं गेलेलं आहे बापरे. पूर्ण. म्हणजे नेमका विवाह जमावा आणि नंतर ही घटना व्हावी, आणि ती पण जर्मनीमध्ये. ना आई वडील जाऊ शकत, ना तो इकडे येऊ शकत. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, मुलाला कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे बोलवा, तिथे प्रचंड पैसा खर्च होईल तुमचा. हो बरोबर आहे. बरं ठीक आहे मॅडम, आपण बोलू नंतर. हो सर. हे म्हणजे मी अनुभवासाठी म्हणून तुम्हाला अनुभव यावा की कशा घटना घडतात त्यासाठी पत्रिका मांडली, बाकी काही उद्देश नाही. थँक्यू सर, कोणाचं वाईट. थँक्यू. येस मॅडम. हा मॅडम, कार्ड लावा तुम्ही. भागवत मॅडम, त्यांना काहीतरी विचारायचंय, त्यांचा हात वरती आहे. मॅडम. मला ते या पत्रिकेबद्दल एवढंच विचारायचं होतं की मारकस्थान म्हणजे कुठल्याही मारक स्थानात जर दोन्ही मारक यश एकत्र असतील तरी ते सारखेच वाईट ना, असं की आता हे बघा ना, तुम्ही आता तूळ लग्नाला बघितलं तर दोघही मार्केश म्हणजे मंगळच आहे. तो जर समजा चुकीच्या ग्रहासोबत असेल तर ते मारकस्थानाचं भोग भोगावंच लागेल. म्हणजे बरोबर. लग्न कुठलं आहे, आता इथे कुंभ लग्न आहे. आता समजा जर मकर लग्न असतं तर गुरु हा मार्केश झाला असता आणि चंद्र हा मार्केश आला असता, ते दोघांनी एकत्र येऊ नये, तो मारक दोष म्हणून तयार होतो. ते जरी मित्र असतील तरी सुद्धा ते मार्केश म्हणूनच आहे. आणि मार्केश म्हणजे काय, एका मेकाविरुद्ध काम करणे. बरोबर. मार्केशचा फुल फॉर्म जो आहे ना, तो असा आहे. म्हणून पत्रिका पाहताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. हा मुद्दा नवीन कळलास. थँक्यू. धन्यवाद. बोला. सर सर थँक्यू. आणखी आमच्यासाठी किती करणार तुम्ही? नाही असं काही नाही मॅडम, माझं काम आहे, असं काही नाही. हे तुम्हाला चांगलं शिकता यावं हाच एक माझा प्रयत्न आहे. बाकी काही हे नाहीये, परमेश्वराची कृपा आहे. तुम्ही चांगले विद्वान व्हा, बस, दॅट्स ऑल. कार्ड लावा मॅडम. सुरेखा मॅडम, मला वाटलं काय विचारतात, लावते. हो विचारणार होती मी. हा विचारा. गुरु हा हर्षल नेपच्यून कडे पाहतोय आणि मंगळाचं पण दृष्टी आहे 12व्या स्थानी. त्याच्यामुळे पूर्ण बॉडीला त्रास झाला. येस हॉस्पिटलचं जे काही हे आहे ते ऍक्च्युली 12व्या स्थानामध्ये गुरु पाहतोय, मंगळ युक्त आहे. मंगळ पण पाहतोय 12व्या स्थानाला, गुरु पाहत नाही, गुरु लग्नाला पाहतोय. पण त्या ठिकाणी हा वेल क्वालिफाईड आहे, चांगला एज्युकेट झालेला आहे. दुसरी गोष्ट 92-93च्या जवळचा जन्म आहे. आता साधारणतः वय वर्ष 30-31 आहे. पण तरी सुद्धा अकस्मात अशी मारक स्थानावरून शनीचं भ्रमण असल्यामुळे ही घटना घडली. हो, कळलं का? पूर्ण शोल्डर गेलं का काय, म्हणजे काय सगळं खाला झालं. हाता काही करू शकत नाही, काही म्हणजे अपंगच झालं संपूर्ण. असे काही घटना होतात. नमस्ते, बोला. की म्हणजे आता जर ह्या व्यक्तीचा विवाह ठरला म्हणूनच हे झालं, म्हणजे आता पर्टिक्युलर त्या त्या मुलगी असेल समोर किंवा ती व्यक्ती त्याच्या बरोबर की अजून कोणाबरोबर जरी झालं असतं तरी हेच योग होते ना? हो, ते घटना म्हणजे सप्तम स्थान कार्यरत झालं ना मॅडम, तर त्याच्यामुळे तिथे लग्न जमलं आणि असं घटना घडली. आता काय करणार, ते सगळं फार मोठा प्रश्न झाला. आर्थिक एवढं नुकसान झाले ना की विचारू नका. अरे बापरे. भयंकर आर्थिक नुकसान पण झालं. आणि शारीरिक पण. आता पूर्ण बॉडीज डॅमेज झाल्यावर काय करणार ना मनुष्य अजून. म्हणून माणसाने कधीही, सांगतो ना, फार व्यवस्थित वागलं पाहिजे. कधी काय होईल काय सांगता येत नाही. सर वाचेल ना पण तो याच्यामध्ये. वाचून उपयोग काय मला सांगा मॅडम. आपण खरंच कोणाच्या आहे सर, कोणाच्या परावलंबी जीवन वाईटावर राहणार पूर्ण. मग घटना अशी का घडते, एवढं ताणाचं, चांगलं का शिक्षित, उच्च शिक्षित, IT इंजिनिअरिंग सगळं केलं, नोकरी चांगली आहे, सगळं चांगलं आहे, पण हा आता अपघात घडला. आता हे काय करणार. खरंच आहे सर, वाईट वाटतं. हो ना, खरंच वाईट झालं. ठीक आहे मॅडम, कुंडली विवाह लावा. ठरला नसता तर सर मग कदाचित नसतं घडलं का असं काही? नाही, असं काही नाही, फक्त आपण निमित्त सप्तम स्थान म्हणतो. ऑपरेट
ओके ओके. नाही नाही, एक मिनिट. असं आहे मॅडम, जर विवाह झाला असता तर गोष्ट वेगळी आहे, पण इथे फक्त विवाहाला मान्यता झालेली आहे, विवाह झाला नाही. विवाह हो झाला असता आणि असं झालं असतं तर काय केलं असतं त्या मुलीने? बरोबर. म्हणजे गोचरच याला कारणीभूत ऍक्च्युअल. येस येस, बरोबर. ओके ओके, धन्यवाद सर. माझा उद्देश फक्त एकच होता की मारक स्थानाच्या बद्दलची जी काही संकल्पना आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ती कशी पाहावी, आणि हा त्याच्या समोरचा दाखला आहे. कळलं? हो सर, हो हो सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. कार्ड लावा. बोला आता सर. मेडिसिन 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 गार्डियन. गार्डियन. हा, आता मेडिसिन गार्डियन मध्ये याच्यामध्ये काय आहे बघा, तिच्या हातामध्ये चिन्ह जे आहे ते मेडिकल सायन्सचं चिन्ह आहे, बघितलं का तुम्ही? आणि हिरवा रंग हा अतिशय पॉझिटिव्ह आहे. जर एखाद्याला समजा तुम्ही कल्पना असेल तुम्हाला की तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला तिथे हिरव्या रंगाचे पडदे दिसतात, आहे की नाही? अगदी म्हणजे जेवढी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत ते आपण तिथे पहिल्यापासून हिरवा रंगाचा वापर केलेला आहे. आता मेडिसिन गार्डियन ह्याचा अर्थ काय? तर मुळामध्ये जिथे तुम्हाला एखादी गोष्ट सपोर्ट करणार आहे आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये जो कप आहे त्याच्यामध्ये काही औषध आहे, काही चूर्ण आहे किंवा मेडिसिन आहे, आणि ती मेडिकल साईन तिच्या हातामध्ये एक दाखवलेला आहे. दुसरी गोष्ट की ती एक एंजल आहे आणि ती गार्डियन म्हणून आपल्यापाशी आपलं पालन करता असं जो आहे. तर एखादी व्यक्ती जर गंभीर आजारामध्ये असेल, सांगण्याचा उद्देश सांगतो तुम्हाला, गंभीर आजारामध्ये असेल किंवा त्याच्यामधून त्याला काही तिथे उपाय मिळत नसेल किंवा दुर्भाग्य असेल तर अशा वेळेला तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता मुळामध्ये हे कार्ड जातकाने निवडलेलं आहे का, हा एक पहिला प्रश्न आहे. जातकाने हे कार्ड निवडलं तर त्याला तुम्ही सांगू शकता की निश्चितच तुझं जे काही जीवन आरोग्य आहे ते अतिशय चांगलं राहील, पण आलेलं कार्ड हे असं सुचवतं की तुला कुठलेही प्रश्न असे उपस्थित राहणार नाहीत. आणि ही देवता आहे आणि मेडिसिन जी आहे तर ती मेडिसिन तुझ्या कामी येणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुला त्याच्यापासून चांगलं यश मिळेल असं सांगता येतं. दुसरा भाग जो सिम्बॉल आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि तो जागतिक आहे. म्हणजे जागतिक सिम्बॉल तुम्ही बघितलं तर हातामध्ये असणं म्हणजे तिथे उपचार पद्धती आहे, त्याला हिलिंग आहे. उपचार पद्धती म्हणजे हिलिंग आहे. दुसरी गोष्ट की हे जे एंजल आहे हे अतिशय चांगल्या मताचं आहे की ती तिच्याकडे हिलिंग पोचवते, म्हणजे उपचार पोचवते. जर समजा असा एखादा प्रश्न आला आणि जातक समजा आजारी आहे असं जर तुम्हाला मेसेज येतोय किंवा जातक अशी आपली मांडणी करतं, कोणाच्या मुलासाठी आहे, कोणाच्या समजा एखाद्या नातेवाईकासाठी आहे, स्वतःसाठी आहे, तरी सुद्धा हे कार्ड जे आहे इथे जे मेडिसिन तुम्हाला औषधोपचार जे आहेत ते लागू पडत नसते तरी सुद्धा तुम्ही त्या कार्डाचा वापर करू शकता आणि त्याजवळ जवळ ठेवू शकता किंवा त्याचं मनन करू शकता, पाहू शकता, चिंतन करू शकता. तर ते एक गार्डियन आहे आणि ते उपचार जे आहेत तुमचे ते तुम्हाला कामी येतील अशा तऱ्हेचे हे कार्ड सुचवतं आपल्याला. मॅडम कार्ड काढा, आणखी काही प्रश्न असतील लोकांना? हा, तर मग अशा वेळेला हे कार्ड असं सूचित करतं की कुठलीही समस्या जर आली आणि ती आजारासंदर्भात असेल तर त्याच्यातून तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी मुक्तता मिळेल. आता जर समजा एखादा गंभीर आजार असेल तर मी तुम्हाला आपला अपघाताचं हे सांगितलं, उद्या जर समजा त्यांना असं हे मेडिसिनचं कार्ड जर सांगितलं की याचा वापर करा, तर त्या ठिकाणी ते जर कार्ड पोस्ट केलं तर जे काही दुखापत झालेली आहे आणि जे काही प्रयोग चालू आहेत म्हणजे जे उपाय चालू आहेत, उपचार चालू आहेत, तर त्याच्यामध्ये निश्चितच त्यांना यश मिळू शकेल. अशा तऱ्हेचा हा संकेत आपल्याला आपण तिथे लोकांकडे पोहोचू शकतो किंवा मांडू शकतो. गॉट इट? कळलं का तुम्हाला? होय सर. हो सर. हो सर. हो सर. सर ह्या जर म्हणजे हे फक्त शारीरिक आजारासाठीच असेल की एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार पण असतो? कुठलाही म्हणजे उपचार पद्धती ऑल जी आहे ना टाइप्स मॅडम, ऑफ. हा हा. येस येस, ऑल काइंड ऑफ जे काही रेमेडीज आहेत त्या रेमेडीज हम्म. किंवा हिलिंग आहे. ह्या कार्डाचं हिलिंग मध्ये एवढी पॉवर आहे. एक तर पहिली गोष्ट हिरवा रंग हा आपल्या डोक्यात ठेवायचा. दुसरी गोष्ट हो. त्याचा जो सिम्बॉल आहे तो आरोग्याचा सिम्बॉल आहे, मेडिसिन सिम्बॉल आहे.
म्हणजे जागतिक मेडिकल सिम्बॉल जो आहे तो तसा आहे. आणि हातामध्ये औषधाचा कप आहे तो, जसं आपण पूर्वी बघितलं तर चरक नावाचं आपल्याकडे हे होतं, तर त्या चरक चरक संहिता. हा मग ती हो चरक संहिता जी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये दर्शवली जाते. या सगळ्या कनेक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्या आपल्याला कळल्या पाहिजेत की एखादी तुमच्याकडे कुठलाही मनुष्य काहीही प्रश्न घेऊन येऊ शकतो. तर हे ज्ञान शिकवण्याचं मुख्य कारण असं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ताबडतोब सुचल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती त्याला लगेच सांगितलं पाहिजे की बाबा हे असं हे कर, तर त्याच्यातून तुम्हाला चांगलं यश मिळू शकेल. दिस अ टाईप ऑफ रेमेडीज आहे. कळलं का? हो सर, हो. आणि आणखी ह्याच्यात आपण असं काय सूचित नाही करू शकत ना, म्हणजे असं काय करू शकतो का बाबा ऍलोपॅथी किंवा आयुर्वेद, आता हे कप मेडिसिन म्हणजे हे आयुर्वेदाच्या थ्रू उपचार घ्या असं सांगू शकतो की असं काय नाही? नाही, आता काय गंमत आहे, मनुष्य जेव्हा आजारी असतो ना मॅडम, तर सगळ्या ठिकाणी त्याचा प्रयोग चालू असतो. तो म्हणतो की मला आजारातून मुक्तता हवी, असं त्याचं म्हणणं असतं. तर हो निश्चितच तुम्ही हे कार्ड तुमच्यापाशी बाळगलं तर तुम्हाला जे दुखणं असेल किंवा तुमचं जे मानसिक चिंताग्रस्त असाल, शारीरिक असाल किंवा आयुर्वेदाची किंवा औषधाची आवश्यकता असेल तर ती औषधाची सगळी औषधं जी तुम्हाला उपयोगी पडावीत. आता सगळीच औषधं आपण जेव्हा घेतो तर ती उपयोगात येतात का? तर नाही येत. नाही येत. हो असं आहे. आता मी माझा एक प्रयोग सांगतो तुम्हाला, म्हणजे आता ते तुम्ही करा असं मी सांगत नाही. जसं की मी जेव्हा मला काही असं वाटलं अनफिल, ज्याला आपण तब्येत म्हणतो बरोबर नसते, आता मागच्या वेळेला पाऊस भरपूर होता, त्यावेळेला कम्फर्टेबल नसतो मनुष्य, तर त्यावेळेला आम्ही काय करतो, आम्ही आमच्या चहा बनवतो किंवा कॉफी बनवतो, त्याच्यामध्ये क्रोसिन गोळी टाकतो आणि ती चहा बरोबर घेतो. काही कळतच नाही की आम्ही क्रोसिन खाल्ली किंवा त्या पदार्थामध्ये क्रोसिन घेतल्यानंतर डेफिनेटली तुमचा आजार, क्रोसिन अशी एक गोष्ट आहे की त्याच्यामुळे तुम्हाला आजाराची कल्पना येणारच नाही कधी. हा एक प्रयोग आहे, हा माझ्यासाठी मी करतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हो सर, हो. छान. अजून एक म्हणजे चांगलं आहे, अशी क्रोसिन घेते तर असंही घेतली तरी चालेल. ठीक आहे ना? हा, म्हणजे तुम्ही चहामध्ये जर समजा किंवा कॉफीमध्ये, तर क्रोसिन हे औषध जे आहे एकच गोळी. हो कळलं का? मी आणून ठेवतो नेहमी की कधी जर समजा अनकम्फर्टेबल वाटलं, आपल्याला असं वाटलं की थोडासा हे आहे, गारवा आहे, अमुक आहे, तर त्यावेळेला एक आजार पण असं जाणीव होते आपल्याला, तर लगेच ते हो सर. क्रोसिन बरोबर चहा प्यायल्यानंतर तुम्हाला काही वाटत नाही, तुम्हाला कुठलंही औषध घ्यायची आवश्यकता नसते. हा भाग आहे, हा माझ्यासाठी म्हणून वापरतो मी. बाकी तुम्हाला मी काही डॉक्टर नाही मी तुम्हाला सुचवायला. नाही सर, जनरली म्हणजे क्रोसिन घेतातच. आपण जरा असं थकवा आला किंवा असं वाटलं की होतं असं कणकण आली वाटलं की. नाही छान, हे पण छान. म्हणजे अजून एक औषधोपचार झाला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर मी एक विचारू? हा बोला. नमस्कार सर, माझ्या आईला आता ऍडमिट केलं, तर तिची म्हणजे आता 91 वय आहे तिचं ऍक्च्युली, पण तिला आता ज्या वेदना होत आहेत सारख्या, बरीच औषधं तिच्या आता रिपीट करतात डॉक्टर, तर तिला ह्या वेदना कमी होण्यासाठी, मानसिक तिला बळ मिळण्यासाठी जर हे तिच्या जवळ ठेवलं तर चालू शकेल का? चालेल. मेडिसिन जे कार्ड आहे, तर मेडिसिन गार्डियन जे कार्ड आहे ते तुम्ही वापरू शकता. आता बघा काय गंमत आहे मॅडम, सांगतो. आपण हे जे एंजल शिकतो हे ऍडव्हान्स का म्हटलेलं आहे, नंबर 1. आपण जे पहिला कार्ड शिकलो त्याच्यामध्ये ऍडव्हान्स हा उल्लेख केला नव्हता. आता हे ऍडव्हान्स काय आहे, तर याच्यामध्ये असं काही साहित्य आहे, आणखी बरचसं साहित्य आहे पुढच्या कार्डांमध्ये, की तुम्हाला आता मेडिसिन कार्ड कसं करणार तुम्ही, तर ह्या कार्डाचा जो उपयोग आहे त्याचा वापर कसा करायचा. हे कार्ड कसं, तर तुम्ही ते कार्ड घेऊन तिथे समजा मॅडम तुमच्या आईकडच्या जवळ ठेवलं तर त्याचा जो काही औषधोपचार आहे त्याच्यावरती फरक पडेल, तो चांगला पडेल. कारण आता तिला इतक्या वेदना होतात आणि कुठलंच औषध तिला आता लागू पडत नाहीये. नाही, वय आहे ना, वय पण फार 91 वय आहे तिचं आता, तरी ती कणखर आहे खूप, स्वतः सगळं करते, म्हणजे असं काही नाहीये. सर आता मी क्लास मधनं हे केलं चालेल, मला आता दवाखान्यात जायचंय. हा, नमस्कार सर. ओके, नमस्ते. बरं, नेक्स्ट कोण आहे? मॅडम बोला.
हे जे आपण जसं झेबू कॉम्बिनेशन मध्ये वापरायचो तसे हे कार्ड ऍडव्हान्स कार्ड पण कॉम्बिनेशन मध्ये वापरली तर चालतात का एकापेक्षा जास्त? आवाज येत नाही बरोबर. झेबू जसे आपण कार्ड जास्ती कॉम्बिनेशन्स मध्ये वापरायचो तशी ऍडव्हान्स कार्ड्स पण एकापेक्षा जास्ती एका वेळेला चालतात का वापरली तर? हो हो चालतात. मग मी काय सांगितलं मगाशी मॅडम, तुम्ही भगवान शिवाचा फोटो लावा, विष्णूचा लावा, त्या ठिकाणी गणपतीचा लावा, तर आपली आराध्य दैवत आपलं गणपती आहे, बरोबर आहे की नाही? हा. तर तसं तुम्हाला जिबू पण वापरता येतं आणि एंजल्स पण वापरता येतं. कळलं का? आता दुसऱ्या याच्यामध्ये आपण जे शिकलो होतो त्याच्यामध्ये मेडिसिन कार्ड नव्हतं, मॅजिशियन कार्ड, गार्डियन नव्हतं. कळलं का? असं आहे. मेडिसिन अशी दोन्ही बोला. एका वेळेस चालतात ना दिली? बोला आणखी. बघते सर पुढचं कोणाचा प्रश्न दिसत नाहीये. चला दुसरं कार्ड लावा. हो 40 नंबरचं मिरर गार्डियन. मग आता मिरर गार्डियन याच्यामध्ये थोडंसं लॉजिक लावा तुम्ही. आता ही एक तरुणी आहे, ती कुठल्या तरी गोष्टीचा एक शोध घेत आहे, कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये जे रिफ्लेक्शन्स आहेत तर त्यामध्ये आपण जर मिरर म्हटलं, मिरर म्हणजे आरसा, बरोबर आहे? आता आरसा आपल्याला काय करता येतो? तर आरसा हा रिफ्लेक्ट करतो, यु नो. ऍक्च्युली जो मिरर आहे तो काय करतो, तो रिफ्लेक्ट करतो, म्हणजे आपण कसे आहोत हा एक भाग आहे. आणि त्या ठिकाणी हा जो आरसा आहे तर तो एक आरशाची फ्रेम आहे बघा. त्या आरशाच्या फ्रेम मधून ती आसमान के तारे, तिथे गर्दिश, गर्दिश म्हणजे ताऱ्यांचा जो काही समूह आहे त्याला गर्दिश म्हटलं जातं, तो तुम्हाला आरशामध्ये दिसत असेल आणि ती त्या माध्यमातून पाहते. म्हणजे तिथे तुम्हाला हे कार्ड पॉझिटिव्ह आहे. पण ह्याला काय सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल त्यावेळेला तुम्ही ह्या मिररचा वापर करून तो जो आरसा आहे तो आकाशाकडे ठेवा आणि त्यामधून जेव्हा तुम्ही आकाश पाहाल तर त्यावेळेला जे गर्दिश में तारे असतात ते तुम्हाला आढळतील आणि तुमच्या समस्या निवारण होतील. अशा तऱ्हेचा संकेत ह्या कार्डामध्ये असा दर्शवलेला आहे. म्हणजेच काय की मिरर गार्डियन, हा गार्डियन कोण आहे तुमचा? तर हा गार्डियन मिरर आहे. म्हणजे त्याच्यातून प्रतिबिंब, व्हॉट यू से, ऍक्च्युअली वी से द मिरर मीन्स व्हॉट, द प्रतिबिंब, नाही का? येस मॅडम. होय होय. हा, मग तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं बिंब पाहायचं असेल, आता तुम्हाला मी सांगतो की जसं की कडवा चौथ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याला चाळणीतून सूर्याकडे किंवा चंद्राकडे पाहिलं जातं. त्याला तो सुद्धा एक आकाश पाहण्याचाच भाग आहे. म्हणजेच काय की अशा वेळेला कोणी उघडले कॅमेरा, कोणी उघडला? भाऊ शीला मॅडम, गायकवाड मॅडम, तुमचा कॅमेरा बंद करा, माईक बंद केला. हा, तर मग सॉरी अशा वेळेला मॅडम, माझं नेट जात होतं म्हणून झाला. सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. मग आता अशा वेळेला तुम्हाला जर तो करायची असेल किंवा एखादं चित्र पाहायचं असेल किंवा तुम्हाला एखादी रेमेडीज हवी असेल तर हा एक उपचार आहे, ज्याच्यातून तुम्ही आरसा घेऊन त्या आरशातून रात्रीच्या वेळेला, बघा वाक्य ऐका परत, रात्रीच्या वेळेला अतिशय निवांतपणे तुमची टेरेस असेल किंवा तुमचं गार्डन असेल त्यामध्ये आरशाकडे पाहून जर आकाश पाहिलं तर त्याला मिरर गार्डियन, आता तो गार्डियन म्हणजे रक्षक आहे तुमचा, तर अशी ही सोय ह्या ह्याच्यामध्ये दर्शवलेली आहे. तर मॅडम कार्ड काढा, मग आपण त्याच्याबद्दलचं काही अभिप्राय असतील, लोकांना काही विचारायचं असेल तर ते आपण हे करू. बोला. निळा रंग का घातलाय, पिवळा रंग का आहे, वगैरे वगैरे काय असतील ते समस्या विचारा, मग मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला.
सर एक मिनिट हा. त्याने तुम्ही जे सांगितलं की आपल्या ज्या काही समस्या आहे बडी कुठल्याही समस्या असू शकतात काय, तर त्या म्हणजे त्या समस्या म्हणजे आपण जो एक मिरर घेऊन आपण एकटं जर आपण गेलो किंवा आपण समजा टेरेस किंवा गार्डन किंवा काय नसेल आणि आपण आपल्या बिल्डिंगच्या खाली गेलो आणि रात्रीच आपण त्या ह्याच्यात आपण आकाश बघितलं, तर कुठल्या प्रकारच्या व्हेव्ज आपल्याला कव्हर करू शकतात किंवा कुठल्या प्रकारच्या समस्याला आपल्याला कुठले सिम्पटम्स दिसतील की जे आपल्या समस्या सुटतील? बघा, आता भाग असा आहे की आकाश तुम्ही जेव्हा आकाशाकडे पाहाल तर कधी कधी आकाश पाहण्याचा एक वेगळा आनंद असतो. आता मी तुम्हाला अनुभव सांगतो. तर जसं आवाज की कमी कधी जातो. जसं की तुमच्या जवळच वरळी सी फेस आहे आणि वरळी सी फेस पहिल्या एकदम शांततेमध्ये असायचा. आता त्यावेळेला वर्दळ नव्हती. आता नाही. आता नाही. आता जर शांतता हवी असेल तर ब्रिजच्या थोडं पुढे गेल्यानंतर तुमचं INS ऑफिस लागतं. कोळीवाड्याच्या इथे. तिकडे शांतता आहे. कोळीवाडा पण जायची गरज पण नाही. तिथे INS जे ऑफिस आहे कॉर्नरला, तेच कॉर्नरला. तर तिकडे शांतता असते. तिथे समजा आरसा तुम्ही ठेवला जमिनीवरती किंवा बांधावरती, तर तुम्ही त्या आरशातून आकाशाचं निरीक्षण केलं तर त्याचं प्रतिबिंब जे आहे ते तुमच्यापर्यंत आरशाच्या माध्यमातून पोहोचतं. तर मिरर ही अशी गोष्ट आहे की इट इज अंडर सॅटर्न. आता तो ब्ल्यू रंग आहे, तो ब्ल्यू रंग शनीचा आहे. तुमची समस्या जी कुठली असेल तर ही एक गार्डियन, मिरर गार्डियन म्हणून अशा तऱ्हेचा उल्लेख केलेला आहे की ज्याच्यातून तुम्हाला तुमची समस्या सोडवायची असेल आणि त्या घटनेला तुम्ही जेव्हा आफ्टर सनसेट आकाशामध्ये बऱ्याच महिन्यामध्ये बरेच तारे वेगवेगळ्या तऱ्हेने दिसतात, तर तुम्हाला जर वातावरण चांगलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो आरसा साधारणतः 1.5 फूट बाय 2 फूटचा असतो, तो आरसा घेऊन गेलात तुम्ही आणि ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला जर दिसलं, आता जे असेल ते काय असतं शिंदे साहेब, आरसा जेव्हा तुम्ही जमिनीवरती ठेवता त्यावेळेला प्रत्यक्ष आपली जी टाळू आहे तर ती आपली दक्षिण आहे आणि आपले तळवे जे आहेत ते आपले उत्तर आहेत. कळलं का? तर आपण सहजासहजी दक्षिण पाहू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मान वर करावी लागते आणि त्यावेळेला मान जेव्हा वर केली जाते तर त्यावेळेला आपला बॅलन्स जातो. एक तर आकाश पाहण्याची जी काही पद्धती आहे, जसं मला आकाश पाहण्याचा फार वेगळा छंद आहे, तर मी टेरेसवरती झोपून आकाश पाहतो. तर तसं तुम्हाला जर आकाशाचं प्रतिबिंब पाहायचं असेल तर हा आरसा ही एक सोय आहे आणि तो गार्डियन आहे. मग त्या ह्याच्यातून दिसणारे जे तारे आहेत ते तुम्हाला रिफ्लेक्ट करतात आणि तुमची समस्या जी असेल तर ती समस्या निश्चितच निवारण होते. आता दक्षिण दिशेला दिसणारे जे तारे आहेत तर त्या ठिकाणी सर्व नक्षत्र असतील असं नाही, पण तुम्हाला जर तुमच्या दक्षिण भागामध्ये तुम्हाला समोरून जर दिसतात, जसं आता हस्त नक्षत्र जे थोड्या वेळाने आपल्याला दिसतं, ते माझ्या घरातून जाताना दिसतं, म्हणजे 5 बोटं त्याची दिसतात. हस्त म्हणजे पंजा, तर तो 5 बोटांचा पंजा बरोबर दिसतो. तर ते पाहणं आणि ते आरशातून पाहणं याच्यामध्ये फरक आहे. तर इथे एंजल्स मध्ये असं सजेस्ट केलेलं आहे की जर एखादी समस्या असेल तर त्याच्यातून ते जे एंजल गार्डियन आहे तर ते गार्डियन मिरर गार्डियन त्याला म्हटलेलं आहे. जर तुमच्या समस्येतून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर तुम्ही असा प्रयोग करू शकता आणि तो तुम्हाला तुमच्या जातकाला पण तुम्ही सुचवू शकता की बाबा रे, एक आरसा घे आणि तो आरसा घेऊन तू अशा निर्जन ठिकाणी जा आणि त्याच्यातून आकाश पहा. मुंबईमध्ये आकाश तसं पोल्युटेड आहे, आपल्याला स्वच्छ आकाश पाहता येतच नाही. आपण एवढे आता गेले आहोत, मुंबईमध्ये आकाश चांगलं दिसत नाही. पहिलं गावाला आकाश चांगलं दिसतं, तरी सुद्धा मुंबईमध्ये पावसाळी वातावरणामध्ये जर स्वच्छ असेल तर त्या वातावरणामध्ये जुलै ऑगस्ट मध्ये तर आकाश तुम्हाला पूर्णपणे स्वच्छ दिसतं. जसं उदाहरण असं सांगतो, आता ऑगस्ट महिना लागेल त्यावेळेला बरोबर सिंहराज संध्याकाळी आपल्या समोरून जाईल, तर सिंहाचं जे मघा नक्षत्र आहे, पूर्व फाल्गुनी आहे, उत्तर आहे, ही नक्षत्र स्पष्टपणे दिसतात आणि सिंहासारखा आकार असणारं नक्षत्र तुम्हाला सहज नजरेने दिसू शकतं. त्याला दुर्बीण वापरण्याची पण
आवश्यकता नाही. बोला आता तुम्ही विचारा. नाही म्हणजे आपण सरळ आकाश बघणं आणि मिरर मधून आकाश बघणं हा एक सायंटिफिक वेगळा रिझल्ट असतो. हो, हा मिररने पाहायचं हा गार्डियन सांगितलेलं आहे. मिरर येस गार्डियन येस. आता म्हणजे त्याच्यामध्ये जी पॉवर आहे ती डायरेक्ट बघण्यात नाहीये. नाहीये. डायरेक्ट बघण्यात फक्त आपण एक हाऊस म्हणून करू शकतो, पण एक मेडिसिन किंवा एक प्रकारचं वेगळं विशिष्ट हेतूने बघायचं तर मिरर गार्डियननी बघितलं तर त्याचा आपल्याला विशिष्ट आपल्याला फायदा होतो. दुसरी गोष्ट काय माहिती आहे का शिंदे साहेब, एखादं समजा आता मी मेकअप वरला माणूस आहे, माझं मेकअपचं काम येतं, तर त्या ठिकाणी मेकअप करते वेळी ना आपला मेकअप करणारा मनुष्य आरशाकडे बघत असतो. मेकअप मन आरशाकडे बघत नाही, तो त्याच्या चेहऱ्याकडे बघतो. कळलं की नाही? मेकअप आर्टिस्ट जो आहे तो त्या आरशाकडे बघत नाही, बरोबर तो त्या नटाकडे बघतो. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला जर गर्दिष्ट तारे पाहायचे असतील तर तुम्हाला मिररचाच वापर केला पाहिजे. येस सर. आणि मिररच्या माध्यमातून तुम्ही स्पष्ट जे तारे आहेत न हलता न डुलता, कारण का तो मिरर फिक्स असतो. येस सर. वेन यू आर गोइंग टू वॉच युअर सेल्फ ओनली, तुम्हाला ते आकाश व्यवस्थित दिसणार नाही. तुम्हाला मिरर मार्फतच आकाश अतिशय व्यवस्थित आणि स्थिरतेमध्ये दिसेल, जे असेल ते. त्या वेळेला तो महिना असेल तो. मग रात्री तुम्ही 12 वाजता पहा किंवा संध्याकाळी 7:30 आफ्टर सनसेट पहा, जे असेल ज्या वेळेचा महिना ज्या वेळेची तारीख असेल त्याप्रमाणे. ओके. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. हा बोला भागवत मॅडम. सर मी विचारू? हा विचारा. बोलतायत का भागवत मॅडम? भागवत मॅडम बोलतायत का? हात वर केलाय पण माईक बंद आहे. भागवत मॅडम जाऊ दे. नाही हरकत नाही, त्यांचं नेट तुम्ही नसेल. बोला विचारा मॅडम. हळदणकर. हो बोलते. सर आता इथे आकाशातले तारे आपण आरशात बघतोय. आता ह्याची इंट्रोडक्शन ह्या कार्डाचं झालं ते असं झालं की एखाद्या गोष्टीची आपल्याला खूप आवश्यकता असते आणि ती अशक्य कोटीची, कारण आता हे तारे जे आहेत ते आकाशात आहेत, ते आपल्यापासून दूर आहेत. तर आरसा घेतल्यामुळे ते खूप जवळ आल्याचा एक इफेक्ट मिळतो आणि त्यामुळे आपल्याला जी गोष्ट होऊ शकत नाही ती आपल्या आवाक्यात येते. असा एक दृष्टिकोन आहे का? येस. भाग असा आहे मॅडम की वेन यू गो टू द मिरर यू कम टू क्लोज. हो वाय वी से द मिरर, प्रतिबिंब जे आहे आपल्याला ते जवळ दिसतं. जवळ दिसतं. तेच म्हणूनच म्हणते की जी गोष्ट आपल्या आवाक्यात नाही. आज शिंदे साहेबांनी एक व्हिडिओ पाठवला होता. शिंदे साहेब एक्सक्यूज मी, की तुम्ही आज जो व्हिडिओ पाठवला होता त्याच्यामध्ये सुद्धा एक मिरर दर्शवला होता, बघितलं तुम्ही? येस सर. मग तो मिरर काय इफेक्ट करतो, त्याचा चेहरा त्याला कसा दिसतो त्या घड्याळाच्या नाही बरोबर सर, एकदम परफेक्ट मला मी परफेक्ट वॉच करतो. मी कुठली गोष्ट ना अशी टाळत नाही, हलगर्जीपणा करत नाही. नाही माझी सवय आहे ती. मी एखादा अभ्यास असेल किंवा काय असेल, तुम्ही सकाळी पाठवलेला व्हिडिओ मी तुम्हाला पटकन सांगितलं की आता हे असं हे तुम्ही मला पाठवलं, तर त्याच्यामध्ये मिररचा पण हे केलेलं तो भयानक त्याला दिसतो चेहरा की माझ्यामध्ये कसा बदल झाला. दिस इज द लॉजिक. म्हणजे हे आहे ते लॉजिक. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. बोला आणखी. हा बोला मॅडम. निळा रंग त्या कार्डाचा वापरलेला आहे. निळा रंग त्याच्यात आलेला आहे. तो शनीचा आहे असा आपण उल्लेख केला. म्हणजे जी गोष्ट मंद गतीने होणार आहे ती आपण आरशात पाहिल्यामुळे ती आपल्याला कदाचित लवकर होण्याची किंवा ती समस्या लवकर सुटण्याची शक्यता असंही दर्शवायचं आहे. बरोबर ना? असं मॅडम, काचेमध्ये काच ही जी आहे ना ही सुद्धा शनीकडे येते. हो. आणि आरसा बनतो तो क्रोम मेटल आहे, ते सुद्धा शनीकडे येतं. दुर्बीण जी आहे ती सुद्धा शनीकडे येते. काचेशिवाय दुर्बीण होईल का? हा मॅडम. हो सर. काचेशिवाय दुर्बीण होईल का? नाही होणार सर. काच आवश्यक आहे. माझ्याकडे एक दुर्बीण आहे
कमीत कमी 5 कोटी मैलचं अंतर आहे ते आपण पाहू शकतो. किती? 5 बापरे. कोटी मैल, नॉट किलोमीटर. हा 5 कोटी मैल हा आकाशमध्ये पाहू शकतो. म्हणजे जो तारा एवढा जवळ दिसतो आणि तो सुद्धा इट कम्स अंडर सॅटर्न. सॅटर्नकडे भरपूर काही गोष्टी आहेत. शनी हा त्या ठिकाणचा साम्राज्य आहे. कळलं? शनी खरा चेहरा दाखवतो. काय करतात? हो खरंच आहे. म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव घेतलाय. बऱ्याच लोकांचा खरा चेहरा शनीने दाखवलाय. असली क्या है और नकली क्या है. नाही सर, शनी सारखा ग्रह नाही बरं. खरंच सुंदर ग्रह आहे. म्हणजे प्रेमात पडावा असा ग्रह आहे शनी. काय काय नाही रहस्य दाखवत. नक्की. म्हणून त्या आरशाचं प्रतिबिंब त्यांनी दाखवलेलं आहे. इट्स अ हा मिरर गार्डियन. एनिवे, बरं, आणखी कोण आहे? भागवत मॅडम. म्हणजे हा, आता बोल. बोलायला माझं नेट आता मगाशी बाहेर पडायला चालू होतं. माझे 2 प्रश्न आहेत की हा जो आरसा आहे तर तो आपण एका वेळेस म्हणजे किती वेळ आपण ते बघू शकतो, असं त्याचं काही बंधन त्याला आहे का? आणि दुसरं म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय पाहिजे? आपण रोज बघू शकतो का? काय कशा पद्धतीने वापरायचं तुमची जेव्हा गरज असेल, तुमची जेवढी हौस असेल, ते? हा तुम्ही एकदा आकाश बघण्याचा छंद लावून घेतला हा तर तुम्हाला एक आनंद वेगळा होईल. छंद हा एक वेगळा आनंद आहे. बरोबर. छंद आणि आनंद, हा कळलं का? हा कधी कधी आता माझं टेरेसवरती राहणं आहे, तर त्याच्यामुळे तिथे मॅडम रात्री 2 वाजता जाऊन आम्ही जेव्हा टेरेस पाहतो तर साधारणतः एक अशी जी विमानाची विंग असते ना, बरोबर. तसे एक 100 पक्षी असे उडत उडत रात्री 2 वाजता 3 वाजता बरोबर. सकाळ होईपर्यंत परदेशामध्ये जात असतात. बरोबर. आणि तो एक काही काळ असतो की त्यावेळेला ते एकत्रित त्यांच्या भाषेमध्ये ते ट्रॅव्हल करत असतात. बरोबर. इट्स अ ट्रॅव्हल. अँड वाय दे ट्रॅव्हल इन नाईट? कारण त्यांना त्यांचं डेस्टिनेशन सनराईजला गाठायचं असतं. बरोबर. कळलं? तर तसं तुम्हाला जर काही त्याचं मिळकत मिळवायची असेल तर यू कॅन कंटिन्यू नंबर ऑफ टाइम्स, नंबर ऑफ आवर्स, नंबर ऑफ डेज, नो प्रॉब्लेम. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. माझा डाऊट क्लिअर झाला. थँक्यू. येस, बोला. नेक्स्ट. वर्कशॉप्स नेत असते ना आउटडोअर, तर कधीतरी ओव्हरनाईट हे पण मी नसते. मी स्वतः पण जात असते तारे बघायला आणि लोकांनाही नेत असते. तर कधीतरी हाही प्रयोग करीन. छान, चांगली गोष्ट आहे. तुम्ही जे थँक्यू. तारे बघायला घेऊन जाता त्यावेळेला रात्रीच्या वेळेला सिंहराशी जेव्हा उदी असेल तेव्हा सप्तर्षी दिसते, हा नाही का? हो सप्तऋषी दिसतात ना, हो आणि उल्का सुद्धा दिसतात. हो. आता सिंह आणि रेसिंग आहे ना उल्का हा, वर्षावर, सिंहेत होईल आणि बघू. आणि ज्या वेळेला सिंह राशीचं उदित असेल हा लग्न, त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे वृषभ राशी आणि मृगशीर्ष नक्षत्र आकाशामध्ये दिसतं. कळलं का? आणि हो. तो महिना जो असतो तो एप्रिल महिन्याच्या संध्याकाळी हं. साधारणतः. तसं तर मृग वर्षभर आपल्याकडे दिसत असतात साधारण रात्रभरात. फक्त जून मध्ये वगैरेच दिसत नाही, सूर्य मृगात येतो तेव्हा. बाकी दिसत असतं ते कायम रात्री आकाशात. ओके, थँक्यू वृषभ सर. रास पण दिसताना छान दिसते. रोहिणी नक्षत्र हा दिसतो. रोहिणी शकट पण पाहायचं असतं. रोहिणी शकट आता हा होतं, 100 हा वर्ष होणार नाहीये. बरोबर. त्याचा चंद्र निळा होतो रोहिणी शकटामध्ये. हा कारण का की 1900 मला वाटतं आता वृषभ राशीमध्ये जेव्हा शनी होता त्यावेळेला चंद्र त्या मार्गाने जात होता, त्यावेळेला रोहिणी शकट पाहिलं होतं. मला वाटतं 2002 सालची गोष्ट आहे, 2003 साली. हा. चंद्र एकदम निळा निळा पाहिला होता 2003, म्हणजे आजचे 20 वर्षापूर्वी. ओके. हा नाही, ते माहित नाही मला. थँक्यू मग सर. रोहिणी शकट आता होईल की नाही डाऊटफुल आहे. हा बरोबर. धूमकेतू सुद्धा संध्याकाळीच पाहता येतो. धूमकेतू सूर्याच्या सोबत प्रवास करत असतो, पण जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेला धूमकेतूचा पूर्ण पट्टा तुम्हाला पाहता येतो. आणि आम्हाला खूप नशीबवान सुंदर आहोत आम्ही असतो की तो आम्ही सर. धूमकेतू पाहिला. हा, खूप सुंदर असतो, आम्ही पाहिलाय. खूप छान दिसतो धूमकेतू. धूमकेतू 1992 साली दिसत होता. हम्म. बोला नेक्स्ट. आता कार्ड लावा मॅडम. लावते.
बोला सर, प्रोटेक्शन समजा गार्डियन. हा, आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही हात बघितला, त्या हातामध्ये एक चिन्ह आहे असं. त्याच्यानंतर हे हातामध्ये एक ढाल आहे, कळलं का? ड्रॉप युअर शिल्ड, ज्याला आपण म्हणतो की तुमचं शिल्ड जे आहे, म्हणजे प्रोटेक्शन जे गार्डियन आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉपचा अर्थ म्हणजे तुम्ही फेकून द्या असं नाहीये. तर इथे तुम्ही पूर्णपणे याच्यामध्ये आहात, सुरक्षित आहात, आणि त्या सुरक्षिततेच्या याच्यामध्ये प्रोटेक्शन तुम्हाला गरज आहे. किंवा तुमच्या याच्यामध्ये ती जी तरुणी आहे, तर तिच्या मागच्या बाजूला एक वलय आहे, आणि ते अतिशय पॉवरफुल वलय आहे, आणि तिने उजवा हात जो दर्शवलेला आहे, तर ती म्हणते यू स्टॉप इट, कळलं का? आणि तुम्ही स्वतः प्रोटेक्टेड आहात, पण दुसऱ्याला ती सांगते की यू स्टॉप. म्हणजे त्या ठिकाणी उजव्या हाताचं चिन्ह जे आहे, त्या उजव्या हाताच्या चिन्हामध्ये एक वेगळ्या तऱ्हेची एनर्जी आहे. आणि जेव्हा हे कार्ड आपण वाचू किंवा त्या कार्डाच्या बद्दलचं विवेचन करू, तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतः प्रोटेक्टेड आहात. आणि त्या ह्याच्यातून तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला प्रोटेक्ट करत आहात किंवा प्रोटेक्ट करणार आहात, तर तसा तो प्रोटेक्ट गार्डियन आहे. म्हणजेच की तुम्ही स्वतः सुरक्षित असाल, सुरक्षित राहाल, आणि दुसरा व्यक्ती जो असेल, तो त्या ठिकाणी त्याचं जे शिल्ड आहे, तर ते शिल्ड तो टाकून देईल. जशी ही ढाल असते, ती एक प्रकारे आपल्याला वाचवते, तसं तिच्या हातामध्ये जी ढाल आहे, आणि तिच्याकडे उजव्या हातामध्ये चिन्ह आहे, आणि ती दैवी शक्ती आहे. तर त्या दैवी शक्तीचा वापर तुम्हाला करायला हवा, की जेणेकरून तुमच्या समोरचा जो आव्हानात्मक व्यक्ती असेल, तर त्याच्यातून तुम्ही मार्ग काढू शकाल, तुम्हाला कुठल्याही तऱ्हेची इजा होणार नाही. अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सुचवतं. त्याबद्दल काही कोणाला माहिती हवी आहे? अतिशय सुंदर कार्ड आहे, प्रोटेक्शन साठी कार्ड वापरलं जातं. तर बोला कुलकर्णी मॅडम, बोला. सर, एखाद्या जमिनीच्या विषयावरून वाद वगैरे चालू असतील कुटुंबामध्ये म्हणा किंवा, आणि त्यावेळेला जर त्यांनी प्रश्न, आणि आपण हे कार्ड म्हणजे त्यांनी हे कार्ड काढलं आपण जेव्हा सफल केल्यानंतर, तर त्यावेळेला त्यांना काय सांगायचं मग ह्या वेळेला? त्याला असं सांगायचं की तुम्ही प्रोटेक्टेड आहात, तुम्हाला प्रोटेक्शनची आवश्यकता आहे, पण हे दैवी कार्ड आहे, तर तुम्ही त्या ह्याच्यातून काही चिंता करू नका. समोरचा व्यक्ती जो आहे, तो त्याचं शिल्ड जे आहे ते ड्रॉप करेल, म्हणजे त्याचं संरक्षण जे आहे ते तुम्ही काढू शकता. अच्छा, बरं. कळलं का? तुम्ही म्हणजे सुरक्षित थोडक्यात आहात. विजय तुमच्या बाजूनी आहे, तुम्ही ऑलरेडी हो, सुरक्षित आहात, तर तुम्ही काही काळजी येस, करू नका असं पण त्यांना सांगू येस, शकतो का? येस, येस, येस. ओके ओके ओके. म्हणजे तिथे हे जे कार्ड आहे, तर ह्या व्यक्तीकडे स्वतःची एनर्जी आहे, आणि त्या एनर्जीमध्ये तिने आदेश दिलेला आहे, यू स्टॉप इट. कधी कधी आपण म्हणतो ना की आता तू थांब, जास्ती बोलायचं नाही. मग ती आदेश तिचा जो आहे तो त्याने पालन केला पाहिजे, कारण ती स्वतः सुरक्षित आहे, आणि शी शिल्ड. आणि मग त्याला ती सांगते की तुझं हत्यार जे आहे, त्याचं जे शिल्ड आहे, यू ड्रॉप इट. ओके, म्हणजे तू आता थोडक्यात भांडण पुढे वाढवू नकोस, तू थांब इथे, तू ऑलरेडी हा सुरक्षित आहे, तुझं जे काय आहे ते मार्ग तुझा आहे तो सुरक्षित आहे पुढचा. हा, वादविवाद करू नको, करू त्या नको. हो, ह्याच्यातून वादविवादामध्ये तुम्ही पडू नका. ओके ओके, चालेल. ठीक आहे हो सर, मॅडम, धन्यवाद. कार्ड काढा. धन्यवाद. तो अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. हॅलो सर, इथे मला विचारायचंय, जी दाखवली बाई, तिच्या डोक्यावर 7 मोरपिन्स आहेत, तर 7चं काही मिनिंग आहे का मोरपिसाचं? मोरपीस हा जो मुकुट आहे ना, तर तो मुकुट एका राणीच्या याच्यावरती आहे, म्हणजे ती जबाबदार व्यक्ती आहे. आता जे मुकुट घालणारे लोक असतात, जसं आपण म्हणतो की आर्मीमध्ये आहे, पोलीसमध्ये आहे, तर त्यांच्या कॅप वरती भरपूर काही सिग्नल साईन असतात. जसं कमिशनर 1, कमिशनर 2, डीजी यांचे जे चक्र असतं ना वरती त्या हॅट वरती, तर तसं तिच्यावरती ते मुकुट आहे. तर ते मोराच्या पिसाला एक परमेश्वराचं ज्ञान सांगितलेलं आहे, म्हणजे तिच्याकडे ती परमेश्वराची पॉवर आहे. मग तुम्ही आर्मीमध्ये गेलात तरी सुद्धा, किंवा असे कॉलरला 2 पिन असतात, मग तो एसपी सिनियर असेल का डीवायएसपी ला नसतो, पण एसपी ला असतं. मग कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये असेल तसं काही त्याच्या याच्यावरती तलवारी असतात, त्याचं साईन वेगळं आहे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला ओळख होते की ह्याच्याकडे ह्याची पोझिशन काय आहे. कळलं का? हो बरोबर, पण 7च का 7 अंकाला काही इथे नाही एंजल्स ना, मध्ये काही नंबरला?
असं काही नाही महत्व मला आहे? वाटतं ते 7 पंख जे आहेत 7 ते हा आठवडाभर तुमचं संरक्षण म्हणजे कायम तुम्ही संरक्षित राहाल नाही, असा तो अर्थ होईल का? नेपच्यून 7 नेपच्यूनचा हे आहे. आता हा तर आठवडाभर आता असं आहे की 7 सीज 7 हा समुंदर पार, कळलं का? या सगळ्या गोष्टी आहेत. तर तिच्याकडे ती शक्ती आहे. तर त्याचा काही साताचा वगैरे काही संबंध नाही, पण तो मुकुट आहे आणि तो प्रोटेक्टेड आहे आणि तिच्याकडे पोझिशन आहे. शी कॅन कंट्रोल एव्हरीथिंग. समोरच्या व्यक्तीला शस्त्र खाली टाकण्याचे आदेश तिने दिलेले आहेत आणि तिच्या हातामध्ये शक्ती आहे आणि ती ती ढाल आहे, तर ती संरक्षण साठी वापरू शकते. कळलं? विष्णूचं प्रतीक असं आपण म्हणू शकतो का सर? नाही नाही, विश्वाचं प्रतीक नाही मॅडम. ज्या वेळेला विष्णू आपल्याकडे विष्णू कृष्ण भगवान. नाही कृष्णाचं नाही, सांगतो मला. हे कार्ड हा असं सूचित करतं, एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आली आणि ती जर समजा भीतीदायक असेल, तर आपण तिला सांगू शकतो यू डोंट वरी, तू सुरक्षित आहेस. तुझ्याकडे जे गार्डियन आहे ते तुझी रक्षा करणार आहेत. दुसरी गोष्ट की ही जी देवी आहे, देवता आहे, ती ऑलरेडी तुझ्या संरक्षणासाठी मार्ग काढू शकते आणि ती तुला प्रोटेक्ट करू शकते. गॉट इट? असं आहे. हो सर, समजलं सर. धन्यवाद सर. येस, धन्यवाद. तर हा विचारू भागवत, हा बोला. हा म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे का की म्हणजे जातकानी तो आहे तो विषय वाढवायचा नाही, पण त्याच्यामुळे त्याच्या समोरची जी कोण पार्टी असेल तो स्वतःच माघार घेईल आणि शस्त्र खाली ठेवेल आणि काय असेल त्या टेबलावरती निगोसिएशन्स करायला येईल. जे काय असेल ना भूमिका मॅडम, पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ज्योतिष सांगतो, हा तर तुमची जर समजा आध्यात्मिक लेवल चांगली असेल तर हा तुमच्या मुखातूनच ती उत्तरं येतात. मग तुम्हाला सारखं सारखं कार्ड पाहण्याची पण हो गरज लागत नाही. हा कळलं का? असं आहे. हा हो, थँक्यू सर. Thank you. तर आता संपली का कार्ड मॅडम? नाही, आता एक आहे ना, लावते ना आता शेवटचं शेवटचं 42 नंबरचं. हो, चला वॉटर आज कम्प्लीट गार्डियन. करू. हा ठीक आहे, हा वॉटर लावते. आज आपण कार्ड कम्प्लीट करून टाकूया. आज मुकेश भाऊ पण नाही आहेत. लावलं सर, वॉटर गार्डियन. हा हा हा, आता दिसलं मला. हा मॅडम, आता हे कार्ड बघितलं आपण, ते शेवटचं कार्ड आहे गार्डियन मधलं. कळलं का? आणि ह्याचं जे कनेक्शन आहे तर ते काय सांगितलं जातं, तर त्यामध्ये तुम्हाला जे काही गोष्टी फेवरेबल आहेत आपल्या, कळलं का, आणि इमोशन्स आहेत, जे तुमचे इमोशन्स आहेत, आणि वॉटर हा जो भाग आहे तो जलतत्व, ह्या याच्यामध्ये ही जी लेडी आहे किंवा हे एंजल आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते वॉटर गार्डियन जर समजा एखाद्या पाण्याची, ज्याला आपण म्हणतो नदी किंवा तसं एखाद्या गोष्टीचं पूजन केलं तर निश्चितच तुम्हाला ते गार्डियन जे आहे ते फलित होईल. दुसरी गोष्ट की पाण्याचा रंग हा निळा आहे. ही जी स्त्री आहे त्या एंजल्स आहे, त्या एंजल्सच्या आजूबाजूला बघितलं तर तो नेपच्यून कलर आहे. कळलं का? दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक नेपच्यून. मग तो त्या ठिकाणी इलेक्ट्रिक ब्ल्यू, मग तसा हा ब्ल्यूइश कलर आहे. तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला तुमची वॉटर बॉडी, अंगामध्ये असणारं, शरीरातील असणारं रक्त, ही सुद्धा एक वॉटर बॉडी आहे आणि त्याच्यातून तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. एखादा आजार असेल किंवा एखादी समस्या असेल किंवा कुठल्याही तऱ्हेचा काही वादविवाद असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या जलदेवतेची प्रार्थना करणं गरजेचं आहे. काही वेळेला काही ठिकाणी, काही राष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये पाऊस पडताना पावसाची पण पूजा केली जाते. तशाच प्रकारे हा जो गार्डियन आहे, उदाहरणार्थ पाऊस नाही पडला तर कसं होईल, तर त्याचप्रमाणे पाणी नसेल तर काय होईल. तर एखाद्या व्यक्तीचा जर समजा प्रश्न असेल आणि त्याच्या काही तक्रारी असतील किंवा त्याचं कार्य होत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला वॉटर गार्डियनचं जे कार्ड आहे त्याचा वापर करून तिथे चंद्रकोर सारखं बघा मागच्या बाजूला असे एक आढळते, तर त्या चंद्र हा जलाचा कारक आहे. मग तशाच प्रकारे तुम्हाला हे जे काही कार्ड आहे ते तुम्हाला असं सुचवतं की तुमची जर पूर्ती व्हायची असेल किंवा एखादं यश मिळवायचं असेल
तर तुम्हाला पाणी या गोष्टीचा त्याचे जे लॉ आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आपण पाण्यामध्ये विसर्जन करतो, मग तेव्हा पाण्याचाच आधार घेतो. तसं पाण्याची पूजा करणं, गंगा आरती करणं हे जसं दर्शवलेलं आहे आपल्याकडे पूर्वीपासून. कार्ड काढा मॅडम. तर तसं तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या जी जलदैवता आहे त्याचं पूजन करून तुमच्या समस्या तुम्ही निवारण करू शकता. ह्या बाबतीतला संकेत जो आहे तो ह्या कार्डामध्ये दर्शवतो. आज आपल्याकडे गंगा नदीचं पूजन रोज संध्याकाळी गंगा आरती केली जाते आणि साधारणतः 100 जे आचार्य आहेत ते त्याची पूजा करत असतात आणि ती रेग्युलर होते. तिथे काही असो, संध्याकाळच्या वेळेला गंगा आरती ही होणारच आणि ते नियम आहेत. म्हणून अशा वेळेला गंगा आरती केल्यानंतर त्याचं जे फलित आहे ते फलित त्या गुरुजींनाच माहिती असेल. त्याचप्रमाणे पाण्यावरती सुद्धा तुम्ही पूजन करून पाण्याचं आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे घडा भरतो आपण नारळ ठेवतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण जेव्हा सत्यनारायणची पूजा करतो तर त्याच्यामध्ये पानं लावतो आणि आतमध्ये घडा जो आहे तो पाण्याने भरलेला असतो, रिकामा ठेवू नये असा संकेत आहे. तशाच प्रकारे तुम्ही एखाद्या घड्याचं पूजन केलं, आपण जेव्हा वास्तुशांती करतो किंवा वास्तूमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला सुद्धा पाण्याचा घडा आणि नारळामध्ये पण पाणी असतं, तर हा एक सूचक भाग आहे म्हणून तिथे तो फायदेशीर असा सांगितलेला आहे. कळलं? आता हे सर एक शेवटचं कार्ड विचारतो होतं. बोला बोला. सर एक विचारतो की आता तुम्ही जे हे सांगितलं त्याच्यामध्ये मागे एकदा आपलं एक हे लेक्चर झालं होतं जुनं आहे, तर तेव्हा मला अजून मेमरीज आहे की एखादा आजारी माणूस असेल तर त्याच्या डोक्याजवळ हॉस्पिटल असेल किंवा घरी असेल तर पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास असं ठेवा उघडं, आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी एका चांगल्या ठिकाणी म्हणजे झाडाजवळ किंवा समुद्रात किंवा विहिरीत विसर्जन ते विसर्जन करावं. आणि 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 त्याच्या जवळ कुठलाही स्तोत्र म्हणा मंत्र म्हणत राहावं, म्हणजे आजाराजवळ. तर तो आजार किती गंभीर असेल तरी तो त्याचं निराकरण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर त्याचा तो तो जो इफेक्ट म्हटला जातो आपण जो ते आपण सांगितलं होतं तुम्हाला मागे एकदा, आपण वेगळा क्लास होता, तर तो नियम इथे फिट बसू शकतो का? येस येस. पाण्याचं पूजन बघा, आता असं आहे, मी तुम्हाला आता जे उदाहरण दिलं की गंगेची रोज संध्याकाळी आरती केली जाते, म्हणजे गंगा बघितलंय पूजन. मी ते गेलोय मी. हा, आणि आपल्याकडे पण घरी गंगा पूजन करतात. हरिद्वारला होते. आपल्याकडे घरी गुरुजी पण गुरुजी पण करतात आपल्याकडे. तर त्या ठिकाणी पाणी हे अतिशय महत्वाचं आहे आणि पाणी याचं जे नाव आहे ते लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणून पाण्याचा दुरुपयोग करू नये, पाण्यावरती थुंकू नये असा पण नियम सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. पाण्याचा दुरुपयोग ज्याला आपण म्हणतो की पाणी वेस्ट घालवतो तसं पण करू नये. मग पाणी एकदा खवळलं तर तुम्हाला कल्पना आहे की जल, अग्नी, वायू आणि पृथ्वी हे जे 4 आहेत यांच्याकडे असं राक्षसी ताकद आहे की तो तुम्हाला कधी हलवून टाकेल कळणार नाही. तसं जिओपॅथिक स्ट्रेस मध्ये भूकंपाची ताकद आहे, मग तुम्ही काहीच वाचू शकत नाही. तसं पाणी आहे, पाण्याकडे कधी शक्ती आली तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना मानवंदना असावी, त्यांचं प्रेम करावं, त्यांचा आदर करावा आणि तुमची समस्या निवारण करावं असा भाग. एनी क्वेश्चन्स? बोला भागवत मॅडम. सर, माझ्या एका मैत्रिणीला आता ऍडमिट केलं होतं हॉस्पिटलले. रक्त वगैरे काही कमी झालं होतं, छातीत दडदड वगैरे असं सगळं चालू आहे, तर तिला हे कार्ड देता येईल का? हो, देता येईल. त्यापेक्षा पाण्याचा उपयोग जो आहे मी तुम्हाला सांगतो मॅडम, सांगतो ऐका. आमच्याकडे चरणामृत असतं. आता चरणामृत तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त हुशार आहात, तर चरणामृत घेतल्याशिवाय प्रसाद खायचा नसतो, बरोबर आहे की नाही? तीर्थ आणि प्रसाद असं आपण घेतो ना, अभिषेकाचा तीर्थ आणि प्रसाद. मग तो पहिला चरण जो आहे, चरणाचं अमृत घेतल्यानंतर त्याला अमृत म्हणून इट्स अ नेक्टर ऑफ, त्या ठिकाणी त्याचं अमृत म्हणून रूप आहे, इट्स अ नेक्टर, आणि नंतर तुम्ही प्रसाद खाऊ शकता. मग तशा प्रकारे या कार्डामध्ये असं सुचवलेलं आहे, तुमची एखादी समस्या असेल तर ती पाण्याचा प्रसाद म्हणून तुम्ही त्याचा वापर करून ती सोडवू शकाल, किंवा पाणी हा तुमचा सोर्सेस असेल, जसं वॉटर बॉडी असं आहे.
पण ते म्हणून कार्ड आलं तर ना, म्हणजे पण जर असं नाही नुसतंच नाही आलं तर, किंवा समजा एखाद्याला सुचवलं तुम्ही की ह्या कार्डाचं तुम्ही पूजन कर, किंवा ह्या कार्डाचा नियम जो आहे तुम्ही सांगितला की बाबा हे पाण्याची पूजा कर, हे जर कार्ड आलं तर तरी करू शकता तुम्ही, तसा काही हो प्रश्न नाहीये. हो बरोबर आहे. हो कळलं? असं आहे. हो हो हो. पण तसं मी आता तिला रोज भिजवलेले शेंगदाणे आणि गुळ सकाळी खायला सांगितले रक्त वाढण्यासाठी. शिवाय हे कार्ड पण देते मग मी तिला. चालेल. आणि रक्तावरती वगैरे सगळं तुम्ही सांगितलात ना, मग तिला रक्तवाढीसाठी ते आणि झिबू कार्ड्स पण काही कॉम्बिनेशन करते. थँक्यू. धन्यवाद. बर, आता कार्ड सगळी संपलेली आहेत. आता पुढच्या वेळेला आपण सीझन अँड एरोज अशा काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला शिकवणार आहोत. आत्ता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. नंतर आपल्याला हळदणकर मॅडम अभिप्राय सांगतील, कुवल मॅडम जे आहेत तो समारोप करतील. बोला. आहे काही प्रश्न? नाही? ठीक आहे. सर, अगदी पहिलं एक कार्ड जे होतं आजच्या क्लासचं ते लावता का जरा? 1 मिनिट बघण्यासाठी फक्त. मला थोडा लेट झाला. मॅडम यांच्याकडे आहे कार्ड. कार्ड दिसेल का मॅडम? माझ्याकडे बघतो मी, आहे का पाहावं लागेल. सर लावलं तुम्ही? होय. ठीक आहे. हा बघा, हार्ट गार्डियन हेच पहिलं होतं ना कार्ड? सर मॅडम हो सर. मिळालं का? हो सर. हो मॅडम, मिळालं. ठीक आहे. मॅडम एक मिनिट ठीक. थांबा. हा एक मिनिट कार्ड ठेवा सर. कार्ड शेअर मॅडम करता? ऐकू येत नाहीये. बोला. ठीक आहे काढलं. ठीक आहे. काढा मॅडम, काढा. त्यांनी कार्ड काढलंय. आता हळदणकर मॅडम अभिप्राय देतील. हा, अपूर्वा राणे बोला, काय आलं? नमस्कार सर. सर आधीची 44 कार्ड आणि आत्ताची 42 कार्ड, तर हे सर दोन आपण डेक एकत्र स्प्रेड करायचे असतात की एका वेळेला एकच वापरायचे सर? नाही, असं आहे की हे जे कार्ड आहे इट्स अन एज्युकेशन. तुम्हाला ते कार्ड सुद्धा वापरू शकता, जिबू सुद्धा वापरू शकता, टेरो पण वापरू शकता, एंजल्स पार्ट 1 करू शकता, एंजल्स पार्ट 2 पण करू शकता, पण सेपरेट. तुम्हाला जे तुमची इच्छा असेल, शेवटी तुमच्या इच्छेला फार महत्व आहे, जातकाच्या इच्छेला नाही. तर तुम्हाला असं वाटलं की आज आपण हा स्प्रेड करूया तर हा स्प्रेड करू शकता. तुम्हाला असं वाटलं टेरो करायचा आहे तर टेरो. आता तुम्ही जर सगळं शिकला असाल तर तुमच्याकडे एक सायन्स आलेलं आहे आणि त्या आधारावरती तुम्ही त्याचा उपयोग करू शकता आणि जातकाचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. असं काही नाहीये. कळलं? थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. हळदणकर मॅडम. सर ह्याचं पीडीएफ वगैरे कुठल्या हो, सर. पाठवणार? टेलिग्रामवर का व्हॉट्सअपवर? नाही, व्हॉट्सअपवर पाठवेन. सगळं तयार आहे मॅडम. ओके. कार्ड तुम्हाला विकत घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता, पण मग उगाच झेरॉक्सला पैसे खर्च करू नका. माझ्याकडे ऑलरेडी पीडीएफ चांगल्यापैकी बनवलेली आहे. ओके चालेल. थँक्यू सर. कारण पीडीएफ करायला गेला तरी सुद्धा भरपूर पैसे लागतात. हो ते युअर वेस्टिंग. ओके सर. पाठवेल, पण पूर्ण कोर्स झाल्यानंतर पाठवेल. हो चालेल. नेक्स्ट हळदणकर मॅडम, हो सर. अभिप्राय द्या, निघूया. हो बोलते. आवाज येतोय सर? हा येतो. नमस्कार सर. नमस्ते. आज बऱ्याच विद्यार्थ्यांच्या, विशेषतः शिंदे सर, तृप्ती मॅडम,
आणखी स्मिता मॅडम यांनी बऱ्याचशा शंका विचारल्या आणि त्याच्यातून आजचा क्लास खूपच इफेक्टिव्ह पण झाला. आणि आजच्या क्लास संबंधी मला असं वाटतं बोलावंसं की एंजेल्सची चित्र ही चित्र न राहता ती सजीव होऊन संजीवनी देणारी कशी आहेत हे या आजच्या ऍडव्हान्स क्लासमधून निश्चित सूचित झालेलं आहे. प्रत्येक कार्ड काहीतरी गूढ दिव्य प्रचिती देणारं असंच इंट्रोड्यूस केलं सर तुम्ही. विशेषतः बुध ग्रह, सूर्यग्रह, शनी ग्रह या ग्रहांनी युक्त असणारी कार्ड आपापल्या ग्रहाच्या कारकत्वाप्रमाणे कशी परिणाम देतात हे सांगणारी कार्ड आज खूपच चांगली सूचित झाली. तसंच आकाशातले तारे सुद्धा आपल्या जवळ आणणारा आरसा हा त्या कार्डातून कसा व्यक्त झाला आणि ते कार्ड आपल्याला किती उपयुक्त ठरू शकेल हे म्हणजे असंच म्हणावं लागतं की या ऍडव्हान्स कार्डामधून, ऍडव्हान्स एंजेल्स मधून बरीचशी अशक्य वाटणारी गोष्ट आपण साध्य करू शकतो. हा एक नवीन विश्वास किंवा दृढ विश्वास या शिकवण्यातून सर आम्हाला मिळाला. अगदी चांगलं उदाहरण म्हणजे मेडिसिन गार्डियन तुम्ही इंट्रोड्यूस करत होतात आणि त्याच वेळी त्या स्मिता मॅडमचा फोन आला की सर माझी आई आजारी आहे, तिला मी हे कार्ड देऊ शकते का. म्हणजे हे जी इंट्युएशन म्हणावं की काय म्हणावं, योगायोग म्हणावा, तसं तेच कार्ड आलं आणि त्या मॅडमची ती गरज होती. तर अशी ही खरोखरच एंजेल्स या नावाना साजेशी आणि ऍडव्हान्स एंजेल्स याकडे नेणारी अशी कार्ड, बुधाचं कार्ड विशेषतः मॅजिक गार्डियन हे पण मला खूप चांगलं वाटलं किंवा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की बुध आणि सूर्य या दोघांचेही रंग तिथे आहेत आणि बुध सूर्य हे दोघे एकत्र आल्यानंतर किती चांगल्या पद्धतीने अडकलेली कामं सुटू शकतील याचा खूप चांगला हे करून दिलात तुम्ही. आणि एकूणच सगळी कार्ड सर आपल्याला प्रोटेक्शन देणारी, समस्या समाधान करणारी, अशक्य ती शक्य करणारी अशी ही कार्ड आज इंट्रोड्यूस झाली. आम्हा सगळ्यांना त्याच्यातून खूप चांगलं नॉलेज मिळालं. तेव्हा या सगळ्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद सर. माझ्या सगळ्या वर्गमैत्रिणींकडून, सगळ्या विद्यार्थ्यांकडून आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. आता मी सांगतो की कुठल्याही महागड्या क्लासला कधीही प्रवेश घेऊ नका, हे लक्षात ठेवा वाक्य. आता तुम्ही अनेक विषय शिकलेले आहात. 300 व्हिडिओ माझे युट्यूबला आहेत. तुम्हाला आणखी अतिरिक्त शिकायचं असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण कोर्सेस आहेत आणि ते पूर्णपणे कोर्सेस आहेत, असे शॉर्ट नाही आहेत. तो उगाच जाऊन कोणाकडे 5-10 हजार रुपये घालवू नका. आता हे सगळे बनावटगिरी चाललेली आहे. त्याच्यामध्ये काही लोकांना फक्त पैशाचंच दिसतं, ज्ञान कमी आहे. तर तुम्ही पहिला ज्ञानाची तपासणी करा. ज्यांच्याकडे क्लास करत असाल त्यांच्याकडे 1 महिन्याची फी भरा. जर ते पटलं त्याला क्रॉस क्वेश्चनिंग करा. जसं तुम्ही मला प्रश्न विचारता तसं प्रश्न विचारण्याची मुभा जर तुम्ही त्याने दिली तर समजायचं की तो मनुष्य आपल्या प्रश्नाला उत्तर देऊ शकेल. नाहीतर तो मागून पुस्तक वाचत बसलेला असतो आणि तो तुम्हाला सांगत असतो. ते कथा कथन त्याला म्हणतात. कळलं? तर तसं कुठल्याही याच्यामध्ये फसू नका, फसू नका, फसू नका, फसू नका. महागड्या क्लासला फसू नका. आता कुबल मॅडम तुमची बाकी. हे मुकेश भाऊंचा क्लास आहे का? हा नाही, थोडक्यातच सांगणार आहे मॅडमने, कारण चांगलं सांगितलंय. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. हळदणकर मॅडम तुम्ही पण छान अभिप्राय दिला, तुम्हाला पण नमस्कार. आणि उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज आपण राहिलेले 37 ते 42 कार्ड्स वाचले आणि ते सगळेच पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यातलं पहिलं कार्ड आपलं आहे आजचं हार्ट गार्डियन, म्हणजे हृदय पालक अशा अर्थाचं. आणि त्याचं ते कीवर्ड होता लव अँड लेट युअर सेल्फ बी लव्ड, म्हणजे तुम्ही स्वतः पण प्रेम करा आणि इतरांना पण करू द्या अशा अर्थाचं. तर हे पॉझिटिव्हच कार्ड आहे.
आणि हे कार्ड आलं तर आपण जातकाला की तुझे सर्व प्रश्न सुटतील असं पण सांगू शकतो. त्या कार्डमध्ये तो एक हात असा हार्टवर म्हणजे हृदयावर दाखवलाय, एक लिव्हरवर पण दाखवलाय. म्हणजे आपण मग त्या जातकाला म्हणजे समजा असेलच प्रॉब्लेम तर तुझं मनोधैर्य वाढेल, एकांतात राहा, आपुलकीने सगळ्यांशी वाग असं सूचना देऊ शकतो. आता दुसरं आहे मॅजिक गार्डियन. हे तर फारच छान कार्ड आहे, जादुई पालक असं म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ झाला. पण अनलॉक द मॅजिक विदिन म्हणजे तुमच्या स्वतःत पण काही अशा मॅजिक पॉवर्स आहेत, त्याचा पण तुम्ही वापर करा अशा अर्थाचं पण होऊ शकतं. म्हणजे यू हॅव इनक्रेडिबल पॉवर्स विदिन यू, म्हणजे तुमच्या स्वतःकडे पण अशा काही पॉवर्स आहेत, त्याचा पण तुम्ही उपयोग करा. आणि इथे तो काय रंग असा मिश्रित दाखवलाय, बुध ग्रहाचा हिरवा रंग पण दाखवलाय आणि आपल्या सूर्याचा ऑरेंज कलर पण दाखवलाय. आणि म्हणजे एखाद्याचं काम असं त्यांनी अशी होप सोडून दिल्या की आपलं काम होत नाहीये, पण ते काम अनपेक्षितरित्या त्याचं काम होईल, त्याच्यात त्याला यश पण मिळेल आणि अचानकपणे चांगल्या गोष्टी घडतील असं आपण सांगितलंय. आणि मग आता 39 म्हणजे 39 नंबरचं मेडिसिन गार्डियन म्हणजे हे औषधी पालक, हे पण पॉझिटिव्हच आहे. बी ओपन टू हिलिंग इन्फॉर्मेशन असं त्याचं कीवर्ड आहे. म्हणजे उपचार घेण्यासाठी किंवा उपचारासाठी तयार राहा, खुले राहा इन द सेन्स की तयार राहा अशा अर्थाचं. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की पे अटेन्शन टू हिलिंग इन्फॉर्मेशन असं अशा अर्थाचं. आणि ती जी देवता आहे तिच्या हातात ते मेडिकल सायन्सचं आहे आणि एक कप पण दाखवला असं ते चिन्ह आहे. ती इथे पण हिरवाच रंग आहे. आणि समजा कोणी खूपच आजारी असेल म्हणजे गंभीरपणे, तर त्याला आपण हे कार्ड देऊ शकतो. आणि ह्याच्याबरोबर मला वाटतं आपल्या कोण भागवत मॅडमनी पण विचारलं ना, तर ऑप्टिमम हेल्थचं पण जिबू सिम्बॉलचं ते पण कार्ड म्हणजे इन ॲडिशन समजा देऊ शकतो. आणि मग सुधारणा होईल. आणि फक्तच अशा शारीरिक आजारांवर नाही तर मानसिक आजारांसाठी पण आपण हे कार्ड वापरू शकतो. आणि मग 40 नंबरचं आहे मिरर गार्डियन म्हणजे आरसा पालक किंवा प्रतिबिंब असं. म्हणजे टेक टाइम टू रिफ्लेक्ट म्हणजे विचार करण्यासाठी पण वेळ घ्या, किंवा रेकॉग्नाइज युअर गिफ्ट्स म्हणजे तुम्हाला ज्या काही दैवी देणग्या मिळाल्या आहेत म्हणजे त्याचा पण तुम्ही म्हणजे त्या ओळखा आणि त्याचा उपयोग करा असं. आणि मग सरांनी असं पण सांगितलं की आरशातून आकाशाकडे बघा. आणि हे शनी अंतर्गत हे कार्ड आहे. आणि म्हणजे हे कार्ड आलं तर जातकाच्या समस्या म्हणजे लवकरच समाप्त होतील असं आपण सांगू शकतो. 41 नंबरचं आहे प्रोटेक्शन गार्डियन म्हणजे संरक्षक अशा अर्थाचं. म्हणजे ड्रॉप युअर शिल्ड्स. आता इथं आपलं म्हणजे तुमच्या हातावर टाका अशा अर्थे नाही, तुम्हाला जर मागच्या म्हणजे काही चिंता किंवा कशाची भीती वाटत असेल तर त्या तुम्ही सोडा अशा अर्थाची. म्हणजे यू आर बॉर्न टू शाईन अशा अर्थाचं की तुम्ही स्वतःच प्रोटेक्टेड आहात आणि म्हणजे तुम्हाला यश मिळणार आहे, पण तुम्ही कोणत्या वादविवादात मात्र पडू नका असं. आणि आजचं शेवटचं कार्ड आहे वॉटर गार्डियन म्हणजे हे जलतत्वावर आधारित कनेक्ट विथ युअर इमोशन्स म्हणजे आपल्या भावनांशी पण तुम्ही संलग्न राहा किंवा कनेक्ट व्हा अशा अर्थाचं. आणि नेपच्यून ग्रहांतर्गत पण हे कार्ड येतं. मग सरांनी सांगितलं की तुमचे प्रश्न तर सुटतीलच हे कार्ड सगळे कार्ड, कारण आजचे पॉझिटिव्ह आहे. पण समजा काही अडचणी असल्या तर तुम्ही जलदेवतेचे पूजन करा, गंगा आरतीत भाग घेता आला तर घ्या. आणि पाणी पण वेस्ट करू नका, कारण पाणी लक्ष्मी स्वरूप आहे, ते तर अगदी बरोबरच आहे. तर सर एकंदरीत आजचा क्लास अतिशय उत्तम झाला, पण कार्ड संपले त्याचं थोडं दुःख आहे पुढे. पण म्हणजे ह्या कार्डचा अगदी खरंच मी पण स्वतः करते उपयोग. आणि होतच ते कार्ड म्हणजे असे नुसते कार्ड नाही आहेत. आपण जसं गणपतीचं महादेवाचं चित्र आपण ठेवतो की आपल्याला एक आपली काय म्हणतात मानसिक बळ येतं, म्हणजे आपल्याला उभारी येते. तर तशाच टाईप यांचा पण उपयोग होतो. आणि अजून मला जाता जाता तुम्ही ती मगाशी पत्रिका घेतली तर त्याला पण म्हणजे त्याच्या संदर्भात बोलायचं काही नाही, सगळ्यांनी व्यवस्थित बोललं, सगळे आता मस्त मस्त मोठे मोठे ॲस्ट्रॉलॉजर झाले. पण आपण सगळ्यांच्या वतीने त्या जातकाला म्हणजे असं त्याच्यावर जे संकट आले त्यातनं तो बाहेर पडावा अशी मी आणि आपण सगळेच ईश्वराकडे प्रार्थना करू. तसं आजचा क्लास पण खूप छान झाला आणि त्यासाठी तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड.
थँक्यू, धन्यवाद. असं आता पुढच्या वेळेला मी रून म्हणून एक विद्या आहे ती चालू करणार आहे. त्यानंतर दक्षिण भारतीय वास्तुशास्त्र सुरू करणार आहे. तर वास्तुशास्त्र दक्षिण भारतीय पद्धतीचं असेल तर सगळ्यांनी या आणि अभ्यास करा आणि चांगल्यापैकी हुशार व्हा आणि कुठे फसू नका.